तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी राजा धम्माशोक, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला सर्वप्रथम विनम्र अभिवादन. दी धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचं प्रबोधन पर्व जुलै 2023 पासून या ठिकाणी सुरू आहे. या प्रबोधन पर्वाचा जो अभ्यासक्रम ठरवलेला आहे त्या अभ्यासक्रमाचा पहिला भाग आपण पूर्ण करून दुसरा भाग करीत आहोत. या दुसऱ्या भागाचे एकूण आपले 11 भाग झालेले आहेत, 11 विषय झालेले आहेत आणि आजचा 12वा विषय आज आपण संपन्न करणार आहोत. या ठिकाणी आजच्या 12व्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा आजच्या 12व्या भागाचा विषय सांगण्यापूर्वी उपस्थित आपणा सर्वांना विषयापूर्वी एक आनंदाची बातमी मला या ठिकाणी द्यायची आहे की आपण जुलै महिन्यापासून सातत्याने प्रत्येक शनिवारी या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न करीत असतो आणि रविवारी सकाळी या कार्यक्रमाचा व्हिडिओ आपण प्रसारित करीत असतो. धम्मसंहिता चॅनलवरती या व्हिडिओला महाराष्ट्रातून तसा प्रतिसाद मिळत होता, परंतु जुलै महिन्यापासून आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ आपण प्रसारित केले त्यामध्ये गेल्या शनिवारचा जो व्हिडिओ आहे बौद्ध संप्रदाय या विषयाचा, हा व्हिडिओला मात्र महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. म्हणजे गेल्या 5 ते 6 दिवसामध्ये जवळजवळ 29,000 लोकांनी आपला व्हिडिओ पाहिलेला आहे, ऐकलेला आहे आणि शेकडो लोकांनी आपल्या कॉमेंटसुद्धा त्यामध्ये लेखी दिलेल्या आहेत. तसेच अनेक लोकांचे आपण जे व्हिडिओच्या खाली संपर्क नंबर दिलेले आहेत त्या संपर्क नंबरवरती डॉक्टर दुपारे आणि कुशलकुमार जंगलबाग यांच्याकडे अनेक लोकांनी संपर्क साधून या व्हिडिओच्या संदर्भामध्ये चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि आपण जे कार्य करत आहोत त्या कार्याला अतिशय म्हणजे प्रेरणादायी अशा प्रतिक्रिया सर्वांनी दिलेल्या आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे आपण म्हटलं की जळगावमधून फोन आलेले आहेत, परभणीमधून फोन आलेले आहेत, धुळ्यामधून फोन आलेले आहेत, अमरावतीमधून फोन आलेले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातून, विदर्भातून, कोकणातून अशा सर्व ठिकाणावरून फोन आलेले आहेत आणि जवळजवळ 29,000 आपले व्ह्यू झालेले आहेत आणि एकाच व्हिडिओमध्ये जवळजवळ आपले 900 सबस्क्रायबर वाढलेले आहेत. त्यामुळे या व्हिडिओला अतिशय चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल महाराष्ट्रातल्या सर्व प्रतिसाद दिलेल्या धम्मबंधू भगिनींना या सर्वप्रथम या ठिकाणी मी सर्वांचं जाहीर आभार मानतो, धन्यवाद देतो आणि सर्वांकडून अपेक्षा करतो की जसा तुम्ही आता प्रतिसाद द्यायला सुरुवात केलेली आहे तसाच यापुढेही अशाच पद्धतीने जर तुमचा प्रतिसाद मिळाला तर हे जे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्मितीचा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं जे प्रबोधन पर्व सुरू केलेलं आहे या प्रबोधन पर्वाचे कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल, आम्हाला अजून चांगलं वाटेल आणि जेवढे चांगले व्हिडिओ करता येतील किंवा जेवढा संशोधनात्मक अभ्यास करून आपल्यासमोर मांडता येईल तो मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा आपणाला या ठिकाणी मी धन्यवाद देतो, आभार मानतो आणि सांगतो की हा जो कार्यक्रम आहे किंवा हे जे आम्ही व्हिडिओ आपल्यासमोर या ठिकाणी सादर करीत आहे ते सादर करण्याचं उद्दिष्ट फक्त प्रसिद्धीसाठी नाहीच, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बुद्ध धम्म स्वीकारलेला आहे आणि आपण या ग्रंथाचं प्रबोधन पर्व या ठिकाणी ठेवण्याचं उद्दिष्टच आपलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा ग्रंथ आणि 22 प्रतिज्ञा यावरती आधारित बौद्धांची आचारसंहिता म्हणजेच धम्मसंहिता निर्माण होऊन बाबासाहेब आंबेडकरांनी पुनरुज्जीवित केलेल्या धम्माच्या बौद्ध जीवन पद्धती प्रस्थापित करण्यासाठी आपलं हे उद्दिष्ट आहे या ग्रंथाचं प्रबोधन पर्व. त्यामुळे आपण सुरुवातच केलेली आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माशी जेव्हापासून संबंध आला तेव्हापासून ते बाबासाहेब आंबेडकर धम्मदीक्षेपर्यंत कशा पद्धतीने पोचले आणि धम्मदीक्षेच्या नंतर जो आपल्याला भावी पिढींच्यासाठी जो ग्रंथ दिलेला आहे तर या संपूर्ण प्रवासाची आणि या ग्रंथाचं आपण संदर्भासहित आजचं स्पष्टीकरण करणार आहोत. त्यामुळे हा संपूर्ण आपलं हे जे पर्व आहे या पर्वाला आता महाराष्ट्रातील धम्मबंधू भगिनींनी जे सहकार्य करीत आहे त्या सर्वांचं आभार मानतो आणि आपल्या विषयाला या ठिकाणी सुरुवात करतो. आजचा आपला जो विषय आहे तो विषय म्हणजे
की बौद्ध सांप्रदायिक विसंगती आणि साहित्यिक घालमेल यांच्या शुद्धीकरणातून डॉक्टर आंबेडकर निर्मित द बुद्ध अँड हिज धम्म हा आपला आजचा विषय आहे। याच्या अगोदरच्या गेल्या शनिवारचा आपला विषय होता की भारतात आणि भारताच्या बाहेर संपूर्ण जगामध्ये जे बौद्ध संप्रदाय निर्माण झालेले आहेत त्या संप्रदायाचा संपूर्ण सविस्तर आपण अभ्यास केल्या वेळेस केला होता। आज आपण हा अभ्यास करणार आहे की भारतात आणि भारताच्या बाहेर आणि संपूर्ण जगामध्ये सुद्धा बौद्ध संप्रदाय जे आहेत त्या बौद्ध संप्रदायामध्ये जे आपसामध्ये जी विसंगती कशा पद्धतीने निर्माण झालेली आहे आणि त्याचप्रमाणे प्रत्येक संप्रदाय आहेत या प्रत्येक संप्रदायाचं जे साहित्य बौद्ध साहित्य आहे या बौद्ध साहित्यामध्ये कशा पद्धतीने घालमेल झालेली आहे आणि ह्या विसंगतीचं आणि घालमेलीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जगातल्या बौद्ध साहित्याचा अभ्यास करून आणि त्या अभ्यासातून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो शुद्धीकरण एक प्रकारचं करून आपल्याला द बुद्धा अँड हिज धम्मा हा जो ग्रंथ दिलेला आहे हा जो ग्रंथ दिलेला आहे तर तो नेमकं शुद्धीकरण कशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे त्याची सविस्तर माहिती आपणासमोर आजच्या या कार्यक्रमामध्ये ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। त्यामुळे पहिला जो आपला म्हणजे हे विषय आहे की हा जो पहिल्या विषयाचं जे आपलं उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातलं सर्वश्रेष्ठ कार्य म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामधलं सर्वश्रेष्ठ कार्य काय आहे हे एक उदाहरण देऊन सांगितलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकर स्वतःला प्रश्न विचारित आणि त्यालाच अनेक वेळा स्वतः उत्तर देत। तशाच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला एक प्रश्न विचारला एके ठिकाणी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की माझ्या जीवनातील मी जेवढं कार्य केलेलं आहे त्या सगळं कार्य नष्ट होऊन त्यापैकी एकच जर गोष्ट शिल्लक राहणार असेल तर ती नेमकी कोणती गोष्ट शिल्लक राहिली पाहिजे असं जर मला कोणी विचारलं तर मी त्याला सांगेन की माझ्या जीवनातील सर्व कार्य नष्ट होऊन एकच गोष्ट शिल्लक राहणार असेल तर ती मी निर्माण केलेला द बुद्धा अँड हिज धम्मा ही एवढाच फक्त शिल्लक राहिला पाहिजे कारण माझ्या जीवनातील सर्वश्रेष्ठ माझं हे जीवित कार्य आहे आणि भावी पिढ्यांच्यासाठी मी हा ग्रंथ निर्माण केलेला आहे। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ निर्माण केलेला आहे ते म्हणत होते की माझ्या जीवनातलं हे सर्वश्रेष्ठ माझं जीविताचं कार्य आहे। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या याच ग्रंथावर आणि 22 प्रतिज्ञावरती बौद्धांची आचारसंहिता निर्माण झाली पाहिजे म्हणून गेली 38 वर्ष आम्ही या विषयावरती काम करीत आहोत। त्यामुळे हा बाबासाहेब आंबेडकरांचा जो ग्रंथ आहे तो किती श्रेष्ठ आहे आणि तो आपल्या भावी पिढ्यासाठी कसा प्रवासासाठी दिलेला आहे त्याचं प्रबोधन करण्याचा हा संपूर्ण विषय आहे। आजचा जो विषय आहे त्या विषयातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे भारतामधून बौद्ध धम्माचा जो ऱ्हास झाला असं म्हटलं जातं। म्हणजे आपण फक्त धावता आढावा घेणार आहे त्याच्यातला पहिला मुद्दा आहे की भारतामध्ये बौद्ध धम्म नव्हता याचा 1200 ते 1250 वर्षाचा कालखंड आहे। मग या 1200 ते 1250 वर्षाच्या कालखंडामधल्या भारतामध्ये बौद्ध धम्म कोणी म्हणतं की भारतामध्ये बौद्ध धम्माचा ऱ्हास झाला, कोणी म्हणतं की भारतातल्या बौद्ध धर्माचा अंत झाला, कोणी म्हणतं की भारतातला बौद्ध धम्म नष्ट झाला। तर भारतामध्ये 1200 ते 1250 वर्षे भारतातला बौद्ध धम्म नष्ट झाला का, भारतातल्या बौद्ध धम्माचा अंत झाला का, भारतातल्या बौद्ध धम्माचा ऱ्हास झाला का? तर पुरातत्व इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की भारतातल्या बौद्ध धम्माचा ऱ्हासही झाला नाही, भारतातल्या बौद्ध धम्म नष्टही झाला नाही, भारतातल्या बौद्ध धम्माचा अंत सुद्धा झालेला नाही। तर भारतातल्या बौद्ध धम्माचं मग नेमकं काय झालं तर 1200 ते 1250 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतातला बौद्ध धम्म नष्ट झाला नाही, ऱ्हास झाला नाही, अंत झाला नाही, तर भारतातल्या बौद्ध धम्माचं रूपांतर झालेलं आहे। म्हणजे बौद्ध धम्माची जे काही आपली स्थळं आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या तिथेच आहे, फक्त त्याचं काय झालेलं आहे रूपांतर झालेलं आहे। आणि याचं पुराव्यासहित मी तुमच्या समोर स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे की प्रथमतः जर आपण म्हटलं की भारतामध्ये बौद्ध धम्माचं रूपांतर झालेलं आहे तर रूपांतर होण्याची पहिली गोष्ट आहे की बुद्ध मूर्ती आहे
या बुद्ध मूर्तीचं रूपांतर अवलोकितेश्वराच्या मूर्तीमध्ये झालं आणि अवलोकितेश्वर बोधिसत्वाच्या मूर्तीचं पुन्हा देवदेवतांच्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, भारतातल्या बौद्ध धम्माच्या विहारांचं काय झालं, तर विहारांचं रूपांतर मंदिरामध्ये झालेलं आपल्याला आढळतं. त्यानंतर भारतामधली जी बौद्धांची जी सण संस्कृती आणि परंपरा होती याचं काय झालं, तर भारतामधल्या बौद्धांची सण संस्कृती म्हणजे सण परंपरा या ज्या सगळ्या गोष्टी होत्या तर याचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विडंबन झालेलं आपल्याला दिसतं. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारतामध्ये बौद्ध साहित्याचं काय झालं, तर 1200 ते 1250 वर्षाच्या कालखंडामध्ये जे बौद्ध साहित्य आपलं आहे या बौद्ध साहित्याचं नेमकं काय झालं किंवा त्याच्यामध्ये भेसळ कशी झाली किंवा त्याची नेमकं काय घडलेलं आहे याचं जर थोडक्यामध्ये आपण स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. तर प्रथम पहिला मुद्दा आहे की बुद्ध मूर्तीचं रूपांतर अवलोकितेश्वर बोधिसत्वात आणि अवलोकितेश्वराचं रूपांतर देवदेवतामध्ये झालेलं आहे. यामध्ये पुरातत्व इतिहासकार राजीव पटेल वैदिक युग का घालमेल ग्रंथात पृष्ठ नंबर 158 वर लिखतात कि गुप्त वंश के अंत में और हर्षवर्धन के काल में भारत के अंतर बौद्ध महायान परंपरा में एक बहुत ही स्पष्ट परिवर्तन देखने को मिलता है, जिसका साक्ष्य आज भी मौजूद है। वह परिवर्तन है महामानव गौतम बुद्ध के अनुयायी द्वारा मार्गदाता को अवलोकितेश्वर बुद्ध के रूप में स्थापित करने की परंपरा का उदय होना। उस समय इस अवलोकितेश्वर को महामानव मार्गदाता गौतम बुद्ध का सबसे लोकप्रिय बोधिसत्व रूप कहा जाता था। उस समय से इस बोधिसत्व रूप की मान्यता बन गई थी कि इस रूप में अवलोकितेश्वर बुद्ध अपनी असीम करुणा से कोई भी रूप धारण करते हुए समस्त प्राणियों का दुख दूर करने आते हैं। इस परिवर्तन का परिणाम ये हुआ कि भारत में मार्गदाता गौतम बुद्ध की मूर्ति का निर्माण लोग अलग अलग अवतार वाली मुद्राओं में करने लगे। इस अवलोकितेश्वर बुद्ध की प्रधानता दिनों दिन बढ़ने लगी। आज गुप्त काल और हर्षवर्धन काल की खुदाई में प्राप्त बुद्ध की अनेक मूर्तियों की बनावट में इस प्रकार का आकार आप चित्र में किसी भी स्पष्ट देख सकते हैं। इसके लिए आप लोग अपने किसी भी नजदीकी संग्रहालय में जाकर इस काल की प्राप्त बुद्ध की मूर्ति को अवलोकितेश्वर मुद्रा में देख सकते हैं। म्हणजे भारतामध्ये बुद्धाची जी पहिली मूर्ती निर्माण झाली ती हर्षवर्धन काळात आणि गुप्त आणि हर्षवर्धनच्या मध्य काळामध्ये ही निर्माण झाली। ही अवलोकितेश्वर बुद्धाची प्रथम मूर्ती निर्माण झाली आणि तिचं देवी देवतामध्ये रूपांतर झालं। अवलोकितेश्वर बोधिसत्वाची मूर्ती निर्माण होण्यापूर्वी या भारतामध्ये दुसऱ्या कुणाचीही मूर्ती निर्माण झालेली नव्हती। पुढे असं म्हणतायत, म्हणजे हे पुरातत्व इतिहासकार जे आहेत ते साक्षी पुराव्याच्या आधारे हे म्हणतायत, म्हणून आपण त्याचं वाचून दाखवतो, कारण याच्यावरती कोणाचंही ऑब्जेक्शन असण्याचा काहीही प्रश्न येत नाही, कारण हे साक्षी पुराव्यासहित या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। त्यामुळे भारत में महायान परंपरा से वज्रयान परंपरा का अभ्युदय हुआ है। महायान परंपरा का आरंभ भारत के स्वर्ण काल के समय में हुआ था। इस वजह से उसका विस्तार एशिया महादेश के कोने कोने में पहुंच गया, परंतु वज्रयान परंपरा का अभ्युदय स्वर्ण काल के अंतिम चरण में हुआ था। इस वजह से वज्रयान का प्रभाव भारत के इर्द गिर्द तिब्बत लेह लद्दाख तक सीमित रह गया था। वज्रयान से तंत्रयान निर्माण होता है। मार्गदाता को ईश्वर के अवतार वाली अवधारणा का महत्व दिए जाने से है। म्हणजे भारतामध्ये मूळ जो बुद्ध धम्म आहे ज्याला आपण स्थविरवाद म्हणतो त्याच्यातून जो महायान निर्माण झाला, हा महायान सम्राट अशोकाच्याच कालखंडामध्ये तिसऱ्या संगीतीमध्ये निर्माण झाला, त्यामुळे तो संपूर्ण आशिया खंडामध्ये पसरला। परंतु त्यानंतर मात्र महायानातून जो वज्रयान निर्माण झाला, त्यांनी मूर्त्या निर्माण केल्या असतील किंवा त्यांनी बुद्धाचं ईश्वरी रूप निर्माण केलं असेल, तर त्याला मात्र संपूर्ण जगामध्ये पसरायला वेळ मिळालेला नाही किंवा त्या कालखंडामध्ये तशा पद्धतीचं त्याला वातावरण मिळालेलं नसल्यामुळे वज्रयान कुठे राहिला, तर तिबेटमध्ये, लेह लडाख आणि या ठिकाणापर्यंतच राहिला, तो संपूर्ण जगामध्ये पसरू शकलेला नाही।
वज्रयान। त्यामुळे पहिला जो मुद्दा मी तुम्हाला सांगितला की या देशामध्ये बौद्ध धम्माचं कशा पद्धतीने रूपांतर झालेलं आहे, त्याच्यातला पहिला मुद्दा आहे की बौद्ध धम्माची जी बुद्धाची मूर्ती आहे त्या बुद्धाच्या मूर्तीचं रूपांतर अवलोकितेश्वर बोधिसत्वामध्ये आणि अवलोकितेश्वर बोधिसत्वाच्या मूर्तीचं रूपांतर अनेक देवी देवतामध्ये झालेलं आहे, पहिला मुद्दा। तर दुसरा जो मुद्दा आहे की विहारांचं रूपांतर मंदिरामध्ये झालेलं आहे, म्हणजे त्या कालखंडामध्ये जी बुद्ध विहार होती या बुद्ध विहाराचं रूपांतर जे आहे ते मंदिरामध्ये झालेलं आहे। आणि याचा जो पुरावा आहे तो वैदिक युग का घालमेल या ग्रंथामध्ये, म्हणजे याच्या पूर्वी याचं स्पष्टीकरण देताना आपण असंही म्हणू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा जाहीर केलं होतं आणि स्पष्ट सांगितलेलं होतं की या देशामधली जी मंदिरं आहेत ती पंढरपूरच्या मंदिराचा आणि इतर एक दोन मंदिरांचा बाबासाहेब आंबेडकरांनी उल्लेख करून जाहीर सुद्धा केलं होतं की पंढरपूरचं जे विठ्ठलाचं मंदिर आहे ते बुद्ध मंदिर कशा पद्धतीने आहे हे मी अधिकृतपणे दावा सांगून मी ते सिद्ध करू शकतो असं बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलेलं होतं। पुरातत्व म्हणजे पुरातत्व खातं जे आहे या पुरातत्व खात्याचे जे इतिहासकार आहे या इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार आणि साक्षी पुराव्यासहित त्यांनी या देशामध्ये विहारांचं रूपांतर मंदिरामध्ये कशा पद्धतीने करण्यात आलं त्याची सुद्धा अधिकृतपणे सांगितलेलं आहे। त्याची यादी इथं जी दिलेली आहे ती मी तुम्हाला अधिकृतपणे सांगतो। हे कुठे लिहिलेलं आहे, कोणी लिहिलेलं आहे, कशा पद्धतीने, याचा पुरावाही अगदी साक्षी पुराव्यासारखी आहे। वैदिक युग का घालमेल या ग्रंथामध्ये पृष्ठ क्रमांक 186 ते 218 वर पुरातत्व इतिहासकार राजीव पटेल पुराव्यासहित मंदिरांचं रूपांतर, विहारांचं रूपांतर मंदिरात कशा पद्धतीने झालेलं आहे त्याचं स्पष्टीकरण देतात। ते लिहितात, ते म्हणतात की आइए मैं आपको वैदिक संस्कृति का भी पूर्व बौद्धिक रूपी गंगा चिन्हित स्थानों के साक्ष्य के साथ रूपांतरण का घालमेल कैसे होता है उसका साक्ष्य और स्थान व काल के साथ दिखाता हूँ। अब आप लोग साक्ष्य के साथ देखें कि कैसे गुप्त काल में निर्मित बौद्ध स्थलों में स्थापित अवलोकितेश्वर बुद्ध का बोधिसत्व वाली मूर्तियों और बौद्ध प्रतीकों का ब्राह्मणी राजपूत काल में कैसे रूपांतरित होता है। आणि पुढे यादी दिलेली आहे की कुठल्या विहारांचं मंदिरामध्ये रूपांतर झाले। एकूण 27 मंदिरांची यादी या ठिकाणी दिलेली आहे। त्याच्यातलं पहिलं आहे केदारनाथ मंदिर, दुसरं आहे तुंगनाथ मंदिर उत्तराखंड, तिसरं आहे पशुपतीनाथ मंदिर काठमांडू नेपाळ, चौथं आहे पशुपतीनाथ मंदिर मंदसौर मध्य प्रदेश, पाचवं आहे लीलौटीनाथ मंदिर उत्तर प्रदेश, सहावं आहे इटखोरी का शिव मंदिर झारखंड, सातवं आहे बैजनाथ धाम उर्फ देवधर, आठवं आहे महामंडलेश्वर मंदिर भभुआ विहार, नववं आहे कैलाशपुरी मंदिर, दहावं आहे गंधेश्वर महादेव मंदिर, 11वं आहे चौमुखी महादेव मंदिर वैशाली बिहार, 12वां आहे चतुर्भुज स्थान महादेव मंदिर मुजफ्फरपुर बिहार, 13वां आहे बैकुंठ महादेव मंदिर फतुहा पटना बिहार, वीर महादेव मंदिर धनरुआ पटना बिहार, 15 बद्रीनाथ मंदिर, 16 मुक्तिनाथ मंदिर, 17 तिरुपति मंदिर, 18 लक्ष्मण मंदिर सिरपुर छत्तीसगढ़, 19 अष्टभुजी देगुन गुरु मंदिर छत्तीसगढ़, 20 उड़ीसा का सूर्य मंदिर, 21 देव का सूर्य मंदिर बिहार, 22 वडगांव का सूर्य मंदिर बिहार, 23 जगन्नाथ मंदिर, 24 मुंडेश्वरी देवी मंदिर बिहार, 25 भद्रकाली मंदिर, 26 किरीट शक्तिपीठ आणि 27 अंजन धाम। अशा पद्धतीने ही जी यादी दिलेली आहे ही पुरातत्व इतिहासकारांनी यादी दिलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की ही जी मंदिरं आहेत ही पूर्वीची विहार होती आणि विहारांचं रूपांतर मंदिरामध्ये झालेलं आहे। त्यामुळे या देशामध्ये बौद्ध धम्माचा ऱ्हास किंवा नष्ट न होता बौद्ध धम्माचं रूपांतर कसं झालंय तर मूर्तीचं रूपांतर देवात आणि विहारांचं रूपांतर मंदिरामध्ये झालेलं आहे। आता तिसरा जो मुद्दा आहे की जे बौद्धांचे सणवार किंवा सण उत्सव परंपरा होत्या म्हणजे एकूण बौद्ध संस्कृतीचं नेमकं काय झालेलं आहे। त्यामुळे
जी बौद्धांची संस्कृती होती, बौद्धांचे सण उत्सव ज्या परंपरा होत्या, त्या बौद्धांच्या सण उत्सव परंपराचं नेमकं काय झालं? जर तुम्ही बौद्धांच्या सण उत्सव परंपराचा अधिकृतपणे अभ्यास केला तर या देशामध्ये पुरातत्व खात्याच्या माध्यमातून त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे की ही जी कालगणना किंवा हे शक जे आहे किंवा सूर्य किंवा चंद्र हे जे आपण अष्टमी किंवा अमावस्या पौर्णिमा ह्या सगळ्या म्हणतो, हा बौद्ध विद्वानांनी याचा संपूर्णपणे अभ्यास केला होता. म्हणजे एकादश, द्वादश, चतुर्थी वगैरे हे जे सगळं आहे हे बौद्ध पंडितांनी हे सगळं निर्माण केलं होतं. पण नंतर त्यांनी ते सोडून दिलं कारण त्याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्माण केल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे बौद्धांचे जे सण आहेत किंवा बौद्धांचे सण उत्सव परंपरा जे आहेत त्याच्याबद्दल गुरु गोपाल चक्र नारायण बौद्ध बहुजनांचे सण या पुस्तकामध्ये लिहितात की पान नंबर 54 वरती, भारतात बौद्धांचे सण अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी अशा पद्धतीने आहेत. महापुरुषांच्या जयंती व बौद्ध सण आहेत. या बौद्ध सणावरती ताबा घेतला गेला. देवाचा जन्म बुद्धमूर्तीतून झाला. जगातील पहिले धर्मशास्त्र बौद्ध सम्राट अशोकाचे शिलालेख आहे. जगातील पहिली प्रार्थना स्थळ बुद्धविहार आहे. जगातील पहिले धर्मप्रसारक बौद्ध भिक्षू आहेत. जगात पहिली मूर्तीपूजा महायान बौद्धांनी सुरू केली. भारतात रथयात्रा काढण्याची परंपरा किंवा प्रथा मौर्य काळापासून सुरू झालेली आहे. वाढदिवस साजरा करण्याची कल्पना मौर्य काळाची आहे. तीर्थयात्रांची संकल्पना मौर्य काळांची आहे. जयंती साजरी करण्याची संकल्पना तसेच सण उत्सव परंपरा या मौर्य काळातून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या आहेत. तसेच आपण पंचम, दसरा, दिवाळी, बैलपोळा या सर्व सणांचा जर अधिकृतपणे आपल्याला छोटी छोटी पुस्तकं बाहेर मिळतात, त्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की हे जे सगळे सण आहेत हे सगळे पूर्वीचे बौद्ध सण आहेत, परंतु याच्यात अंधश्रद्धा किंवा याच्यात विडंबन कशा पद्धतीने निर्माण झालेलं आहे ते आपल्या लक्षात येईल. त्यामुळे जी बौद्ध संस्कृती आहे त्या बौद्ध संस्कृतीचं पण विडंबन झालेलं आपल्या लक्षात येतं. त्यामुळे बौद्ध धर्माचा नाश न होता रूपांतर कशा पद्धतीने झालेलं आहे त्याचा हा जो मुद्दा आहे की सण उत्सव परंपरा ही जी आपली संस्कृती आहे. म्हणजे आपण दिवाळीचा जर दिवाळीचा उत्सव घेतला तर दिवाळीचा थोरली दिवाळी आणि धाकली दिवाळी असा आता तुम्ही संध्याकाळी घरी जर कॅलेंडरमध्ये जाऊन बघितलं तर एक दिवाळी अगोदर येते आणि कॅलेंडरमध्ये एक देव दिवाळी असं तिला म्हटलेलं जातं. ही देव दिवाळी जी पूर्वीची आहे ती सुरुवातीपासून प्राचीन काळापासून ही दिव्यांची किंवा ज्ञानाची दिवाळी असते. तर ती दिवाळी इथल्या प्रत्येक माणसांची पूर्वजांची होती. त्यानंतर ही 5 दिवसाची दिवाळी येते. या 5 दिवाळीचे 5 दिवसाचं काय काय असतं ते बघितलं तर आपण बहुजनांचं लोकांचं म्हणजे कसं बलप्रतिपदा किंवा या लोकांच्या बहुजनांची ती दुःखाची आपल्यासाठी दिवाळी असते. त्यामुळे पंचम, दसरा, दिवाळी हे सण मूळचे जे आहेत, पण मूळ बौद्ध सणामध्ये त्याचं काय महत्त्व आहे आणि नंतर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने अंधश्रद्धा निर्माण झालेल्या आहेत याचा आपण अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे पुढचा जो मुद्दा आहे की ही जी सण उत्सव परंपरा आहेत या सण उत्सव परंपरांचं सुद्धा विडंबन झालेलं आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे की सांस्कृतिक विरासत, सांस्कृतिक विरासतमध्ये लेणी, गुफा, स्तूप हे जे सापडले जातात तर आपण बघतो की आता लेणी, गुफा असतील किंवा स्तूप असतील याला नाव बदलून दिली जातात किंवा पांडव लेणी किंवा असं काहीतरी म्हणून त्याचा ताबा घेतला जातो आणि ती बौद्ध विरासत आहे असं सिद्ध करू दिलं जात नाही. त्यामुळे ही जी सांस्कृतिक विरासत आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आपण मूर्तीचं रूपांतर झालेलं बघितलं, विहाराचं रूपांतर झालेलं बघितलं, सण वार उत्सव परंपराचं विडंबन झालेलं बघितलं. अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की या 1200 ते 1250 वर्षाच्या कालखंडामध्ये बौद्ध धर्माचं जे साहित्य होतं त्या साहित्याचं नेमकं काय झालं हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. हा मुद्दा आजच्या आपल्या विषयाच्या दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या देशामध्ये जवळजवळ 71 विश्वविद्यालयांची यादी आपल्याला बौद्ध ग्रंथांच्या मध्ये मिळते. म्हणजे एकूण 71 ग्रंथ विश्वविद्यालय जर भारतामध्ये होती आणि नालंदा विश्वविद्यालयाच्या लायब्ररीचं वर्णन सांगितलेलं आहे की नालंदा विश्वविद्यालयामध्ये एकूण 3 बिल्डिंग होत्या आणि ती प्रत्येक बिल्डिंग 9-9 माळ्याची होती आणि 9-9 माळ्यावरती जर एवढी मोठी लायब्ररी असतील तर तिथे किती हजारो पुस्तकं असतील. अशी 71 पेक्षा जास्त जर विश्वविद्यालय असतील तर या देशामध्ये
बौद्ध धम्माचं साहित्य किती मोठ्या प्रमाणामध्ये असेल याचा आपल्याला अंदाज घेता येतो। पण असं म्हटलं जातं की बाबा नालंदा विश्वविद्यालय जाळलं गेलं, तर एक नालंदा विश्वविद्यालय जाळलं म्हणजे बाकीची जी सगळी विश्वविद्यालय होती व मग या बाकीच्या विश्वविद्यालयामध्ये जे साहित्य होतं त्या साहित्याचं नेमकं काय झालं याचा पण अभ्यास करण्याची अतिशय आवश्यकता आहे। पुरातत्व इतिहासकारांचं याच्या संदर्भामध्ये काय म्हणणं आहे ते बघा की पुरातत्व इतिहासकार वैदिक युग का घालमेल राजीव पटेल यांनी म्हटलेलं आहे कि यहाँ पर निश्चित एजेंडा के तहत लेखन करने वाले लेखक म्हणजे पुरातत्व इतिहासकार हे इतिहासाचे लेखक आहेत। या लेखकांना प्रश्न विचारतात, ते म्हणतात कि यहाँ पर निश्चित एजेंडा के तहत लेखन करने वाले लेखक और उस मत के वाहक लोग यह बता दे कि नालंदा विश्वविद्यालय को जलाने की तो कहानी आप लोगों ने बना दी, लेकिन उसी नालंदा जिला में नालंदा विश्वविद्यालय के ठीक बगल में दो और विश्वविद्यालय थे जिनका नाम उद्वंतपुरी और तेल्हाड़ा विश्वविद्यालय था। उस विश्वविद्यालय में कौन और क्यों जलाया उस विश्वविद्यालय को, इस पर भी तो कोई कहानी सुनाते। उसी प्रकार इसी बिहार राज्य के भागलपुर जिला में विक्रमशील विश्वविद्यालय था, उस विश्वविद्यालय को कौन और क्यों जलाया, इस पर कोई कहानी सोचे हो या नहीं। सिर्फ एक विश्वविद्यालय नालंदा को जलाने की कहानी तो बना दी, लेकिन भारत में ऐसे और भी कई विश्वविद्यालय थे जहां भगवान बुद्ध के मार्ग की शिक्षा दी जाती थी। उन सारे विश्वविद्यालयों को नष्ट करने कौन मुस्लिम आक्रांता यहाँ आया था। इसके लिए तुम कलम के कसाईयों को छोटी मोटी कहानी की जगह पर एक लंबा धारावाहिक भी बनाना पडेगा। त्यामुळे 70 पेक्षा जास्त विश्वविद्यालये होती। ही विश्वविद्यालय नेमकी कुठे गेली, कुणी नष्ट केली आणि या विश्वविद्यालयामध्ये जे बौद्ध साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये होतं ते नेमकं काय झालं याचा परिपूर्ण अभ्यास करायला पाहिजे। म्हणजे हे साहित्य काय होतं तर बाबा त्रिपिटकाचे आपण ग्रंथ पाहिले, त्यानंतर अनुपिटकाचे ग्रंथ पाहिले, त्यानंतर अर्थकथाचे ग्रंथ पाहिले, त्यानंतर टीका पाहिले, वंश साहित्य पाहिलं म्हणजे हे आपण पाली साहित्य पाहिलं, त्यानंतर संस्कृत साहित्य आहे। म्हणजे या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये जे संप्रदाय निर्माण बौद्ध धम्माचे झाले त्या प्रत्येक संप्रदायाचं स्वतंत्रपणे जे साहित्य निर्माण झालेलं होतं या संपूर्ण साहित्याचं नेमकं काय झालं हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण तुम्ही एका ठिकाणचं नष्ट केलं तरी ते सर्व ठिकाणचं नष्ट होऊ शकत नाही। त्यामुळे या साहित्याचं नेमकं काय झालं याचा सुद्धा अभ्यास करण्याची अतिशय आवश्यकता आहे। आणि या साहित्यामध्ये कशा पद्धतीने भेसळ झाली असेल किंवा या साहित्याचा कशा पद्धतीने या लोकांनी वापर केला, कारण 1200 ते 1250 वर्ष हे त्यांच्या ताब्यात गेलेलं होतं। त्यामुळे 1200 ते 1250 वर्षामध्ये बौद्ध साहित्याचं या देशामध्ये नेमकं काय झालं। आता हे साहित्य कुणी कुणी निर्माण केलेलं आहे तर हे साहित्य त्यामधला पहिला मुद्दा आहे की विविध जे संप्रदाय आहेत, पहिला ओरिजिनल मूळ संप्रदाय कुठला आहे, मूळ संप्रदाय स्थविरवादवादी ज्याला लोक हिनयान म्हणतात, पण स्थविरवादी लोक स्वतःला हिनयानी म्हणून घेत नाही। त्यामुळे मूळ स्थविरवाद, स्थविरवादातून कुठला निर्माण झाला महासंगिक, महासंगिकातून काय निर्माण झालं महायान, महायानातून काय निर्माण झालं वज्रयान, वज्रयानातून काय निर्माण झालं तंत्रयान, तंत्रयानातून काय निर्माण झालं मंत्रयान, मंत्रयानातून काय निर्माण झालं सहजयान, सहजयानातून काय निर्माण झालं तर कालचक्रयान। म्हणजे स्थविरवाद, महासंगिक, महायान, वज्रयान, तंत्रयान, मंत्रयान, सहजयान आणि कालचक्रयान असे 8 प्रमुख संप्रदाय निर्माण झाले। आणि यानंतर जगामध्ये जो आपण बौद्ध धम्म पाहिला तिथे सुद्धा वेगवेगळ्या विचारसरणीच्या माध्यमातून वेगवेगळे संप्रदाय निर्माण झालेले आहेत। या सर्व संप्रदायांनी साहित्य आपापलं स्वतंत्रपणे ग्रंथ निर्माण केलेले आहेत। स्थविरवादाचे ग्रंथ आहेत, महायानाचे ग्रंथ आहेत, वज्रयानाचे ग्रंथ आहेत, तंत्रयानाचे ग्रंथ आहेत। म्हणजे प्रत्येक संप्रदायाची ग्रंथ संपदा जी आहे तर एक त्याचे 2 भाषामध्ये हे ग्रंथ संप्रदाय आहेत। मूळ स्थविरवाद म्हणजे हिनयानाची जेवढी ग्रंथ संपदा आहेत, म्हणजे आपण ज्याला पाली साहित्य म्हणतो, हे संपूर्ण पाली साहित्य स्थविरवादाचं पाली साहित्य आहे हे पालीमध्ये। आणि बाकी जेवढे महासंगिकापासून जे सगळे संप्रदाय निर्माण होत गेले या संपूर्ण संप्रदायाचं जे साहित्य आहे ते कुठल्या भाषेत आहे, हे संपूर्ण साहित्य हे संस्कृत भाषेमध्ये हे पूर्णपणे सर्व साहित्य आहे। आता या साहित्यामध्ये आता आपण प्रथमतः हे पाली भाषेतलं साहित्य कुठलं कुठलं आहे ते बघू।
पाली भाषेतलं सर्वात पहिलं जर साहित्य कुठलं असेल तर सर्वात पहिलं साहित्य म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर तथागत भगवान गौतम बुद्धांच्या ज्या आस्ती आहेत त्या भगवान गौतम बुद्धाच्या आस्ती 8 भागामध्ये डिवाइड केल्या होत्या आणि 8 लोकांनी म्हणजे आजूबाजूच्या 8 राजांनी किंवा 8 प्रदेशामध्ये त्या गेल्या होत्या आणि त्या 8 आस्ती होत्या 8 भागात विभागलेल्या, त्याच्यावरती 8 मोठमोठे स्तूप किंवा 8 मोठमोठी विहार निर्माण झाली होती। त्यामुळे प्रथमतः आपण ज्या आस्ती आहेत त्या आस्ती आपण एक विशिष्ट अशा भांड्यामध्ये किंवा कलशामध्ये ठेवतो आणि त्याच्याबरोबर एक आपण काहीतरी लेख सुद्धा लिहून ठेवतो की हे काय आहे, कुठे आहे, कशाबद्दलचं आहे आणि जे विहार किंवा निर्माण करतो त्यामध्येही त्याची माहिती लिहितो। त्यामुळे सर्वात पहिलं जर साहित्य कुठलं अधिकृतपणे असेल तर ते या आस्ती ज्या ठिकाणी ठेवल्या त्या ठिकाणचे जे अभिलेख आहेत असं पुरातत्व इतिहासकारांचं म्हणणं आहे। त्यामुळे पहिलं साहित्य, त्यानंतर दुसरं जे साहित्य निर्माण झालं ते अभिलेखाच्या माध्यमातून म्हणजे सम्राट अशोकाने जे अभिलेख लिहिलेले आहेत या अभिलेखाचं हे दुसरं साहित्य म्हणजे पालीमधलं असं म्हटलेलं आहे की आपण प्रथम बुद्ध धम्माच्या मूळ साधन सामुग्रीची चर्चा करून कदाचित नेपाळच्या तराईतील पिप्रहवा स्तूपामध्ये कोरलेला एक लेख आहे। त्यानंतर भगवान गौतम बुद्धाचे जे 2 सेनापती होते, एक सारीपुत्त आणि दुसरा महामोगल्यान, या दोघांच्या अस्थी ज्या आहेत त्या सांचीच्या स्तूपामध्ये ठेवलेल्या त्यांच्या अस्थीच्या कलशावरती एकाच्या कलशावरती स लिहिलेलं आहे आणि दुसऱ्याच्या कलशावरती म लिहिलेलं आहे। स म्हणजे सारीपुत्त आणि म म्हणजे महामोगल्यायन, पण तिथे ठेवलेले आहेत तिथे मूळ त्रिपिटकामधला अभिलेख सुद्धा आहे। त्यामुळे मूळ त्रिपिटकामधले अभिलेख सुद्धा ज्या ज्या ठिकाणी बुद्धांच्या अस्थीवर स्तूप बनवले गेले त्या ठिकाणी सुद्धा अभिलेख आहेत। नंतर काय झालं की सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये 8 भागामध्ये जे हे डिवाइड केलेलं होतं ते सम्राट अशोकाने घेऊन पुन्हा काय केले की संपूर्ण आस्तीचं 84,000 भागामध्ये डिवाइड करून संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये 84,000 बुद्ध विहार निर्माण झाली आणि ज्या ज्या ठिकाणी हे स्तूप किंवा विहार निर्माण झाली त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला त्याची माहिती त्या विहारामध्ये आस्तीची आणि तिथल्या लेखांची किंवा त्याच्या म्हणजे पहिलं जे साहित्य आपल्याला म्हणजे त्या माध्यमातून आपल्याला पहिलं अधिकृतपणे पालीमधलं साहित्य किंवा माहितीचं साधन म्हणून मिळतं। त्यानंतर सम्राट अशोकाने लेख निर्माण केले। सम्राट अशोकाचे अभिलेख आहेत ते 6-7 प्रकारचे आहेत। पहिला अभिलेखाचा प्रकार लघु शिलालेख म्हणतात। या लघु शिलालेखामध्ये सम्राट अशोकाने म्हणजे अभिलेखामध्ये सुद्धा सम्राट अशोकाने भाग केले होते शिलालेखामध्ये, म्हणजे जसं आपण विषयवार करतो तशाच पद्धतीने जे छोटे शिलालेख होते त्यामध्ये सम्राट अशोकाच्या व्यक्तिगत जीवनाचा इतिहास दिला होता। त्यानंतर भाब्रू शिलालेखामध्ये अशोकाने आपल्या जनतेला बुद्धाच्या मार्गाने जाण्यासाठी 7 पुस्तकाचे वाचन करण्याचे आवाहन केले होते। कलिंगाचा शिलालेख आहे, यामध्ये कलिंग राज्याचे प्रशासन चालवण्याचे नियम लिहिलेले आहेत। बृहत शिलालेख आहे, यातील पहिल्या शिलालेखावर पशुबळी आणि सांप्रदायिक सामाजिक उत्सव समारंभावरती प्रतिबंध लावण्याबद्दल लिहिलं आहे। इथंच दुसरा शिलालेखावरती सामाजिक कल्याणाच्या संदर्भामध्ये कार्य तसेच मनुष्य आणि पशु चिकित्सेच्या कार्याचा सुद्धा उल्लेख आहे। म्हणजे माणसासाठी सुद्धा अस्पताल आणि पशूंच्यासाठी सुद्धा चिकित्सेसाठी अस्पताल काढण्याचं जे सम्राट अशोकाने शिलालेखावरती त्याची माहिती सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला जे दुसरं साहित्य मिळतं, पहिलं जे साहित्य आहे ते शिलालेखांच्या माध्यमातून किंवा अभिलेखांच्या माध्यमातून बौद्ध धर्माचं पहिलं आपल्याला साहित्य मिळतं। त्यानंतर आपण पुढच्या भागामध्ये येतो की दुसरं साहित्य आहे ते त्रिपिटकाचं साहित्य आहे। मी फक्त त्याची यादी सांगणार आहे कारण त्रिपिटकाच्या साहित्यामधल्या प्रत्येक भागावरती आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे। म्हणजे त्रिपिटकाचे एकूण 32 ग्रंथ आहेत, अनुपिटकाचे 4 ग्रंथ आहेत, अनुपिटकानंतर अट्टकथा आहेत, अट्टकथानंतर टीका ग्रंथ झालेले आहेत आणि टीका ग्रंथानंतर आपण महावंश या प्रत्येकाचा एक स्वतंत्र भाग केलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा पाहिलेला आहे। पण तरी सुद्धा आपण इथं त्याचं रिपीटेशन का करतोय, कारण या साहित्यामध्ये नेमकी काय विसंगती आणि नेमकं काय आहे त्याचं विश्लेषण करण्यासाठी आपण त्याचं इथे पुन्हा घेतोय। परंतु आपण याच्यातल्या कुठल्याच भागाचं विश्लेषण करणार नाही कारण याचं विश्लेषण अगोदरच्या व्हिडिओमध्ये आहे, ज्याला पाहायचंय ते पाहू शकतात।
पाली त्रिपिटकामध्ये 32 ग्रंथ कुठले आहेत तर विनय पिटकामधले 5 ग्रंथ आहेत. भिक्खू विभंग, भिक्खुनी विभंग, महावग्ग, चूलवग्ग आणि परिवार हे 5 ग्रंथ आहेत. सुत्त पिटकाचे 5च ग्रंथ आहेत. दिगनिकाय, मच्छिम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय आणि खुद्दक निकाय. अभिधम्म पिटकाचे 7 ग्रंथ आहेत. धम्मसंगनी, विभंग, धातुकथा, पुगलपद्धती, कथावत्तू, यमक आणि पट्टाण. म्हणजे विनय पिटकाचे 5 ग्रंथ आहेत, सुत्त पिटकाचे 5 ग्रंथ आहेत आणि अभिधम्म पिटकाचे 7 ग्रंथ आहेत. म्हणजे 5 आणि 5 10 आणि 7 17 झाले. आणि सुत्त पिटकातला जो खुद्दक निकाय आहेत, या खुद्दक निकायाचे एकूण 15 ग्रंथ आहेत. म्हणजे हे 17 आणि ते 15 असे एकूण 32 ग्रंथ त्रिपिटकामध्ये आहेत. हे जे खुद्दक निकायातले 15 ग्रंथ आहेत ते पण लक्षात घ्या, कारण याचं आपण पुढे विश्लेषण करणार आहे. त्यामधला पहिला ग्रंथ आहे खुद्दक पाठ, दुसरा आहे धम्मपद, तिसरा आहे उदान, चौथा आहे इतिउत्तक, 5वा आहे सुत्तनिपात, 6वा आहे विमानवत्तू, 7वा आहे पेतवत्तू, 8वा आहे थेरगाथा, 9वा आहे थेरीगाथा, 10वा आहे जातक, 11 आहे निर्देश, 12वा आहे पटिसंहिता, 13वा आहे अपादान, 14वा आहे बुद्धवंश आणि 15वा आहे चर्यापिटक. एकूण असे 32 त्रिपिटकाचे ग्रंथ आहेत. आता हे त्रिपिटकाच्या ग्रंथाची वर्गवारी किंवा त्रिपिटकाचे ग्रंथ कसे पाहिलेत याचं ज्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, अनुपिटक म्हणतो. आणि अनुपिटकाचे आपण 4 ग्रंथाची अगोदर माहिती घेतलेली आहे. तो व्हिडिओ आपला स्वतंत्र आहे. त्यामध्ये नेतिप्यकरण, पेटकोपदेश, सुत्तसंग्रह आणि मिलिंदपन्न असे 4 ग्रंथ आहेत. याचा पण आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. त्यानंतर अट्टकथा, म्हणजे जे त्रिपिटकाचे 32 ग्रंथ आहेत, या त्रिपिटकाच्या 32 ग्रंथातला प्रत्येक सूत्र किंवा संपूर्ण ग्रंथ समजावून सांगण्यासाठी अर्थकथाचे ग्रंथ निर्माण झाले. अट्टकथा म्हणजे अर्थकथा. त्रिपिटकातला प्रत्येक ग्रंथ समजावून सांगण्यासाठी जे ग्रंथ निर्माण झाले त्याला काय म्हणतात, अट्टकथा म्हणतात किंवा अर्थकथा म्हणतात. हे 4 लोकांची नावं येतात. त्यामध्ये महेंद्राच्या नंतर बुद्धदत्त, बुद्धदत्ताच्या नंतर बुद्धघोष आणि बुद्धघोषाच्या नंतर धम्मपाल. म्हणजे सुरुवातीला श्रीलंकेमध्ये महेंद्र इकडून या अट्टकथा घेऊन गेल्या असं म्हटलं जातं. त्यानंतर पहिला जो भारतीय आहे तो तिकडे जाऊन त्यांनी अर्थकथा लिहिल्या, ते बुद्धदत्त. बुद्धदत्तानंतर बुद्धघोष गेले आणि बुद्धघोष नंतर धम्मपाल गेले. यांनी ज्या अर्थकथा, ह्या अर्थकथांचा आपण कदाचित अभ्यास करत नाही, त्रिपिटकाचे ग्रंथ बघतो, पण त्रिपिटकाच्या ग्रंथांचं स्पष्टीकरण किंवा अर्थ जो समजावून सांगितलाय तो अर्थकथाच सांगितलाय. मग अर्थकथा आणि मूळ ग्रंथ याच्यामध्ये साम्य आहे का विसंगती आहे, हे लक्षात जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत भेसळ किंवा काय झालेलं हे आपल्याला कळणार नाही. म्हणून हे संदर्भ पुन्हा मी तुमच्या समोर मांडत आहे. त्यामुळे महेंद्राच्या ज्या अट्टकथा आहेत त्या काय अट्टकथा आहे, महेंद्राची महाअट्टकथा किंवा मूल अट्टकथा म्हणजे ही सुत्त पिटकावरती आहे. त्यानंतर महापच्चर्य अट्टकथा ही अभिधम्म पिटकावरती, म्हणजे अभिधम्म पिटक समजावून सांगण्यासाठी. कुरुंदी नावाची अट्टकथा ही विनय पिटक समजावून सांगण्याची. म्हणजे हे सगळे ग्रंथ समजावून सांगण्याचे ज्या कथा होत्या त्या कथा महेंद्राने इकडून श्रीलंकेमध्ये घेऊन गेले असे म्हटले जातं. तर श्रीलंकेमध्ये जाऊन बुद्धदत्ताने ज्या कथा लिहिल्या त्याच्यामध्ये एक विनय विनिच्छ कथा आहे, दुसरी उत्तर विनिच्छ कथा आहे, तिसरी अभिधम्मावतार आहे, चौथी रूपारूप विभाग आहे आणि 5वी मधुरत्व विलासिनी आहे. या प्रत्येकाचं स्पष्टीकरण आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगप्रसिद्ध असलेले जे बुद्धघोष आहेत यांनी ज्या अट्टकथा लिहिल्या त्या संपूर्ण त्रिपिटकातल्या ग्रंथावरती लिहिलेल्या आहेत आणि त्यांची श्रीलंकेमध्ये परीक्षा घेतली होती. त्या परीक्षेसाठी त्यांनी जो ग्रंथ लिहिला होता तो आज जगप्रसिद्ध ग्रंथ आहे. तो म्हणजे कुठला, विशुद्धिमग्ग, जो शील, समाधी आणि प्रज्ञा असा सारांश त्रिपिटकाचा जो ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांनी जे लिहिलेल्या कथा आहेत या कथा अतिशय महत्त्वाच्या बौद्ध धर्माच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून विनय पिटकाच्या 2 कथा लिहिलेल्या आहेत त्यांनी. पहिली समंतपासादिका आणि दुसरी कंखा वितरिणी. सुत्त पिटकाच्या 5 अर्थकथा आहे, त्याच्यातली एक सुमंगल विलासिनी ही दिघनिकायाची अर्थकथा आहे, दुसरी पंपच सुदनी ही मध्यम निकायाची अट्टकथा आहे, तिसरी सारत्तप्पकासिनी ही संयुक्त निकायाची अर्थकथा आहे, मनोरथ पूर्णी ही अंगुत्तर निकायाची अर्थकथा आहे, परमत्त ज्योतिका ही खुद्दक निकायाचा खुद्दक पाठ आणि सुत्त पिटकाच्या अर्थकथा आहे. त्यानंतर अभिधम्म पिटकाच्या 3 अर्थकथा आहेत. एक अट्टसालिनी धम्मसंगिनीची अर्थकथा आहे, सम्मोह विनोदिनी विभंगची अर्थकथा आहे, पंचपक्करण टुकथा
म्हणजे 5 ग्रंथावरती, या 5 ग्रंथाच्या अट्टकथा आहेत. त्यामध्ये धातू, पुगल पद्धती, कथावत्तू, यमक, पठ्ठाण व इतर कथा. त्यानंतर धम्मपालाच्या अर्थकथा आहेत. परमत्त दीपनी, उदान, इतिवत्तू, विमानवत्तू, पेतवत्तू, थेरगाथा, थेरीगाथा, चर्यापिटक अशा 8 कथा लिहिलेल्या आहेत. म्हणजे हे मी तुम्हाला फक्त आपल्या संदर्भासाठी वाचून दाखवलेलं आहे, कारण याच्यावरती आपला पूर्ण अगोदरचा व्हिडिओ आहे. त्यामुळे या अट्टकथा आहेत, या बुद्धघोषांनी लिहिलेल्या, बुद्धदत्तांनी लिहिलेल्या, धम्मपालांनी लिहिलेल्या आणि महेंद्राच्या अशा चौघांच्या अर्थकथा. या चौघांनी संपूर्ण त्रिपिटक समजावून सांगितलेलं आहे या ग्रंथाच्या माध्यमातून. त्यानंतर कडीमध्ये येतात टीका ग्रंथ. म्हणजे त्रिपिटक समजावून सांगण्यासाठी अट्टकथा लिहिल्या, आता अट्टकथा समजावून सांगण्यासाठी टीका ग्रंथ लिहिले. हे टीका ग्रंथ कुठे लिहिले? ब्रह्मदेश आणि श्रीलंका या 2 देशामध्ये त्या कथा लिहिल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये जे बुद्धघोषांनी ज्या अर्थकथा लिहिलेल्या आहेत, म्हणजे बुद्धघोषाचे जे ग्रंथ आहेत, या बुद्धघोषाच्या ग्रंथ समजावून सांगण्यासाठी पुन्हा जे ग्रंथ लिहिले गेले त्याला म्हणतात टीका ग्रंथ. थोडक्यामध्ये त्याचं सांगतो की समंत पासादिक हा ग्रंथ कुणाचा होता? बुद्धघोषाचा. तो समजावून सांगण्यासाठी श्रीलंकेमध्ये ग्रंथ लिहिला सारत्त दीपनी. सुमंगल विलासिनी बुद्धघोषाचा ग्रंथ होता, तो समजावून सांगण्यासाठी पट सारत्त मंजुषा हा ग्रंथ लिहिला गेला. मनोरथ पूर्णी बुद्धघोषाचा ग्रंथ होता, तो समजावून सांगण्यासाठी द्वितीय सारथ्य मंजुषा हा ग्रंथ लिहिण्यात आला. सारत्य दीपकासिनी हा ग्रंथ बुद्धघोषाचा होता, तो समजावून सांगण्यासाठी तृतीय सारथ्य मंजुषा हा ग्रंथ लिहिण्यात आला. मनोरथ पूर्णी ग्रंथ समजावून सांगण्यासाठी चतुरथ सारथ मंजुषा हा ग्रंथ लिहिला. अट्टसालिनी सांगण्यासाठी पठम परमत्त कासिनी हा ग्रंथ लिहिला. सम्मोह विनोदिनीसाठी द्वितीय परमत्त कासिनी आणि 5 जे ग्रंथ आहेत त्याच्यावरती अट्टकथा. म्हणजे त्रिपिटक समजावून सांगण्यासाठी अर्थकथा समजावून सांगण्यासाठी टीका ग्रंथ निर्माण केले. शेवटी आपण जे साहित्य पाहिलं ते कुठलं होतं? वंश साहित्य. श्रीलंकेमध्ये जे दीपवंश आणि महावंश असे जे 2 ग्रंथ आहेत, हे 2 ग्रंथ पाहिले होते. हे तुम्हाला मी सगळं साहित्य फक्त समजावून सांगितलं की अशा अशा पद्धतीचं साहित्य आहे. हे संपूर्ण साहित्य आपण सांगितलं, प्रत्येकावर व्हिडिओ बनवून. हे सगळं साहित्य काय आहे? हे पाली भाषेतलं साहित्य आहे. आता संस्कृत मधलं साहित्य पहा, म्हणजे दुसरी बाजू संस्कृतची आहे. हे फक्त स्थविर विचारसरणीचं झालं. तर महायान, वज्रयान, तंत्रयान, मंत्रयान हे जे सगळे संप्रदाय आहेत त्यांचं सगळ्यांचं साहित्य कशामध्ये आहे? संस्कृत भाषेमध्ये आहे. संस्कृत भाषेमध्ये जर आपण पाहिलं तर प्रथम संस्कृतमध्ये जसा पाली भाषेमधला सर्वश्रेष्ठ मानला जातो बुद्धघोष, तसा संस्कृत भाषेमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो अश्वघोष. म्हणजे अश्वघोष हा आहे, याला फार मोठा कवी म्हणतात की त्याच्या तोडीचा प्राचीन काळापासून आजपर्यंत कवी झाला नाही. आणि त्यांनी संस्कृतमध्ये जे ग्रंथ लिहिलेले आहेत ते संस्कृतमध्ये ग्रंथ आणि बुद्ध चरित्र ही संपूर्ण बौद्ध जगाला दिलेली देणगी ही कुणाची आहे? ही अश्वघोषाची आहे. त्यामुळे पालीमध्ये जसा प्रसिद्ध बुद्धघोष आहे तसा संस्कृतमध्ये हा अश्वघोष आहे. या अश्वघोषाने बुद्धचरित्र, सौंदरानंद आणि सारीपुत्त प्रकरण हे ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यानंतर स्थविरवादातून जो महासंगिक पंथ निर्माण झाला त्यांनी 5 ग्रंथ लिहिले होते. हे सगळे संस्कृतचे ग्रंथ सांगतोय मी. 1 ग्रंथ सूत्र, दुसरा विनय, तिसरा अभिधर्म, चौथा धारिणी, 5वा संकीर्ण असा होता. महासंगिकामधून महायान निर्माण झाला. तर महायानाने जे ग्रंथ निर्माण केले, महायानाचे 2 भाग होतात. एक नागार्जुनाचा भाग आणि दुसरा जो आहे तो मैत्रेयनाथाचा भाग. म्हणजे नागार्जुनाने जो निर्माण केला पंथ त्याला माध्यमिक कारिता किंवा शून्यवाद असं म्हणतात. आणि 3 ग्रंथ निर्माण केले त्याने. माध्यमिक कारिता, शून्यता संतती आणि विग्रह व्याकर्तिनी असे त्याचे 3 संस्कृत मधले ग्रंथ आहेत. त्यानंतर दुसरा जो पंथ महायानाचा आहे तो विज्ञानवाद व योगाचर, याचा संस्थापक मैत्रेयनाथ होता. यांनी अभिधम्म कोश हा ग्रंथ लिहिला. याचा प्रचार असंग आणि वसुबंधू यांनी केला. असंगाने सूत्रालंकार आणि योगाचार हा योगाचार भूमिशास्त्र हे ग्रंथ लिहिले. त्यानंतर महायानातून वज्रयान निर्माण झाले. वज्रयानाचे 2 जगप्रसिद्ध ग्रंथ आहेत. एक मंजुश्री कल्प आणि दुसरा गुह्य समाज. म्हणजे मंत्र, तंत्र, मूर्त्या हे जे कसं निर्माण झाले याची जर संपूर्ण माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर मंजुश्री कल्प आणि गुह्य समाज या 2 ग्रंथामध्ये परिपूर्ण मिळेल. त्यानंतर सूत्र ग्रंथ आहेत की जो संपूर्ण आशिया खंडामध्ये आणि जगामध्ये प्रसिद्ध आहे तो ग्रंथ, त्याला म्हणतात सद्धर्म पुंडरीक किंवा कमलसूत्र असं म्हणतात.
म्हणजे याला अर्ध्या आशिया खंडाचं बायबल असं सुद्धा म्हटलं जातं। म्हणजे महायानी देश जे आहेत या महायानी देशामध्ये जे बोधिसत्व किंवा अवतारी बुद्ध मानला जातो तो कुठल्या ग्रंथाच्या आधारे, तर सद्धर्म पुंडरीक या ग्रंथाच्या आधारे। त्यामुळे सूत्र ग्रंथ पहिला आहे सद्धर्म पुंडरीक हा ग्रंथ आहे, त्यानंतर अवंतक शकसूत्र आणि गंधव्य सूत्र। अन्य जे संस्कृत ग्रंथ आहेत त्यात प्रज्ञापारमिता सूत्र आहे, माध्यमिका कारिका आहे, सुकावती, वज्रच्छेदिका, हिरक सूत्र, महापरिनिर्वाण, लंकावतार, सूत्रालंकार, योगाचार, भूमिसूत्र, अशा पद्धतीने हे कुठले ग्रंथ झाले? हे सगळे ग्रंथ संस्कृत मधले ग्रंथ झाले। म्हणजे पाली भाषेतले ग्रंथ एका बाजूला आणि संस्कृत भाषेतले एका बाजूला। या पाली आणि संस्कृत भाषेमध्ये संपूर्ण बौद्ध साहित्य आलेलं आहे। पाली भाषेमध्ये स्थविरवादी हिनयानी संपूर्ण साहित्य आलेलं आहे, तर संस्कृतमध्ये महायान आणि महायानातून निर्माण झालेल्या सगळ्या संप्रदायाचं साहित्य जे आहे ते पूर्णपणे संस्कृत भाषेमध्ये आलेलं आहे। आणि त्यानंतर मग वैदिक जे साहित्य आहे, वेद, उपनिषद, पुराण, गीता, रामायण, महाभारत, म्हणजे पुराणामध्ये काही बुद्धाचा उल्लेख आलेला आहे किंवा कुठे कुठे उल्लेख आलेला आहे त्याचंही आपण सांगणार आहे। आता हे जे सगळं मी तुम्हाला साहित्य सांगितलं हे फक्त हे तर सगळं रिपिटेशनच झालं, कारण आपण याचं अगोदरच्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे। याच्यामधून आपल्याला आता हे सिद्ध करायचं की पाली साहित्य स्थविरवादाचं संस्कृत साहित्य, महायान व त्यातून निर्माण झालेल्या संप्रदायाचं हे म्हणजे एकाचं संस्कृत आणि एकाचं पाली साहित्य आहे। ते या दोघांचं जे आहे हे पाली आणि संस्कृत साहित्य जे आहे हे त्रिपिटक जे आहे ते कुठे लिपिबद्ध झालं? ते श्रीलंकेमध्ये त्रिपिटक हे लिपिबद्ध साहित्य झालेलं आहे। 2500 वर्षामध्ये ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्यावरून आज असा प्रश्न पडतो की श्रीलंकेत प्रथम लिपिबद्ध झालेलं त्रिपिटक आणि आजचं त्रिपिटक यातील ग्रंथ आणि सूत्र समान आहेत की नाही हे कोणीही सांगू शकत नाही। म्हणजे 2500 वर्षापूर्वी जे त्रिपिटक इथं मौखिक होतं ते श्रीलंकेमध्ये गेलं आणि श्रीलंकेमध्ये ताडपत्रावरती येण्याच्या अगोदर तिथं किती प्रकार घडलेले आहेत आपण श्रीलंकेचा संपूर्ण इतिहास पाहिला। म्हणजे श्रीलंकेमध्ये दुष्काळ पडला आणि सगळे भिक्खू संपले, काही राहिलेल्या भिक्खूंनी जे तोंडपाठ करून ठेवलेलं होतं ते ताडपत्रावरती लिहिलं गेलं। त्यानंतर श्रीलंकेवरती अनेक जी साम्राज्य आले त्यावेळेस बुद्ध धर्म तिथला नष्ट झाला आणि पुन्हा बुद्ध धर्म तिथे तयार झाला। तर अशा वेगवेगळ्या परिस्थितीतून वेगवेगळ्या कालखंडातून हे जे साहित्य आजपर्यंत आपल्यापर्यंत आलेलं आहे ते मूळ साहित्य आणि आजचं जे साहित्य आहे हे खरोखरच म्हणजे त्यामध्ये साम्य असेल किंवा त्याच्यामधले जी म्हणजे आपण ते मूळ किंवा बदल झालेलं आहे याच्याबद्दल कोणीही काहीही अधिकृतपणे सांगू शकत नाही। त्यामुळे खात्री आपण देऊ शकत नाही। त्रिपिटकाच्या प्रमाणतेचं विश्लेषण म्हणून करणं आवश्यक आहे। मूळ त्रिपिटकात नंतर झालेले सुद्धा समाविष्ट ग्रंथ आहे। म्हणजे मूळ त्रिपिटक आहे, या मूळ त्रिपिटकामध्ये प्रामुख्याने 2 ग्रंथ समाविष्ट झालेले आपण पाहिलेले आहेत। पहिला जो ग्रंथ आहे तो कथावत्तू नावाचा ग्रंथ आहे। हा कथावृत्तू ग्रंथ कधी सामील झाला अभिधम्म पिटकामध्ये? तर 3री धम्मसंगीती झाली त्यावेळेस 3ऱ्या धम्मसंगीतीला जो मोगली पुत्त तिस्सानी जो कथावत्तू नावाचा ग्रंथ निर्माण केला आणि दुसरा जो अनुपिटक साहित्यातला मिलिंद प्रश्न, हे जे 2 ग्रंथ आहेत हे त्रिपिटकामध्ये ऍड झालेले आहेत। त्यामुळे त्रिपिटकामध्ये जे विनय पिटकाचे 5 ग्रंथ, सुत्त पिटकाचे 5 ग्रंथ आणि अभिधम्म पिटकाचे 7 ग्रंथ हे 17 ग्रंथ आहेत। पण त्या खुद्दक पिटकामध्ये जे 15 ग्रंथ आहेत या 15 ग्रंथामध्ये जो 5वा ग्रंथ आहे तो कथावत्तू आहे आणि मिलिंद प्रश्न आहेत। हे मूळ त्रिपिटकाचा भाग नव्हते, हे त्यामध्ये नंतर काय करण्यात आलेले आहेत? समाविष्ट करण्यात आलेले आहेत। काही लोकांना असं वाटतं की त्रिपिटक आणि अट्टकथा हे तर बुद्धकालीन आहेत, परंतु त्रिपिटक पण बुद्धकालीन नाही आणि अट्टकथा पण बुद्धकालीन नाही। साहित्यच कधी निर्माण झालंय, त्रिपिटकच कधी निर्माण झालंय? तथागत भगवान गौतम बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर त्रिपिटकाची निर्मिती झालेली आहे आणि त्रिपिटकाच्या नंतर 400 ते 500 वर्षांनी अट्टकथा किंवा या सगळ्यांची निर्मिती झालेली आहे। त्यामुळे अट्टकथा किंवा हे जे असेल ते निर्माण जे झालेलं आहे ते बुद्धाच्या कालखंडामध्ये साहित्य निर्माण झालेलं नाही, कारण बुद्धाच्या कालखंडामध्ये लिपी नव्हती किंवा लेखनाची पद्धती नव्हती। सगळं जे चाललेलं आहे ते कसं होतं? मौखिक होतं। आता आपण मेन मुद्द्याकडे येऊ की संस्कृत आणि पाली या दोन्हीही साहित्यामध्ये
विसंगती कशी आहे आणि सुसंगती कशी आहे त्याची उदाहरणं आणि आजच्या विषयाचा हा आपला प्रमुख मुद्दा आहे। त्यामध्ये बुद्ध चरित्र, तथागत भगवान गौतम बुद्धाचं जे चरित्र आहे, हे बुद्ध चरित्र ही महायानाची स्थविरवादाला देणगी आहे असं आपण म्हटलं जातं। आपण संपूर्ण पाली साहित्याचे 32 ग्रंथ पाहिले, म्हणजे 32 ग्रंथ त्रिपिटकाचे पाहिले, अनुपिटकाचे 4 ग्रंथ पाहिले, नंतर अट्टकथाचे शेकडो ग्रंथ पाहिले, टीका ग्रंथ पाहिले। संपूर्ण तुम्ही पाली साहित्याचा अभ्यास केला तरी पाली साहित्यामध्ये आणि त्रिपिटकामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाचं चरित्र मात्र कुठेही दिलेलं नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं होतं की त्रिपिटक ज्यांनी निर्माण केलं त्या त्रिपिटक निर्मात्यांनी त्रिपिटक निर्माण करते वेळी तथागत भगवान गौतम बुद्धाचं जीवन चरित्र सुद्धा निर्माण करण्याची आवश्यकता होती। जर त्रिपिटक निर्मात्यांनी, कारण त्रिपिटक निर्माते भगवान गौतम बुद्धाचं चरित्र व्यवस्थित निर्माण का करू शकत होते, तर त्रिपिटकाच्या वेळेस आनंद होते किंवा तथागतांच्या लहानपणापासून शेवटपर्यंत तथागतांच्या बरोबर असणारे अनेक भिक्खू होते। त्यामुळे जर त्रिपिटकाच्या वेळेस जर बुद्धांचं चरित्र निर्माण झालं असतं तर ते म्हणजे खरोखर चरित्र निर्माण झालं असतं आणि त्यानंतर मग त्या चरित्रामध्ये कुणालाही काहीही गडबड करता आली नसती। परंतु बुद्धाचं जीवन चरित्र हे निर्माण पाली साहित्यामध्ये कुठेही मिळणार नाही, अट्टकथामध्ये नाही मिळणार किंवा कुठेही मिळणार नाही। बुद्धाचं जीवन चरित्र जे निर्माण झालेलं आहे ते तथागत भगवान गौतम बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर 500 वर्षांनी, आणि हे चरित्र प्रथम जे निर्माण झालेलं आहे ते संस्कृत भाषेमध्ये निर्माण झालेलं आहे आणि ते चरित्र निर्माण झालेलं आहे ते कोणी केलेलं आहे, अश्वघोषाने बुद्धाचं चरित्र लिहिलेलं आहे। आणि दुसरं जे आहे ते ललित विस्तार, म्हणजे जगामध्ये संपूर्ण बौद्ध जगताला जे बुद्धाच्या जीवन चरित्राबद्दलची जी माहिती मिळते ती 2 ग्रंथातून मिळते। एक जे अश्वघोषाचे बुद्ध चरित्रम आहे आणि दुसरा ललित विस्तार नावाचा जो ग्रंथ आहे त्याचा लेखक कोण आहे हे मात्र अज्ञात आहे। त्यामुळे हे जे महायानी संस्कृत परंपरेमधले जे लेखक होते यांची एक प्रकारची देणगी संपूर्ण बौद्ध जगताला आहे आणि म्हणून म्हटलं जातं की बुद्ध चरित्र ही महायानाची स्थविरवादाला देणगी आहे। कारण त्रिपिटक, अनुपिटक, अट्टकथा, टीका, निदानकथा यामध्ये बुद्ध चरित्र नाही। त्रिपिटक आणि अट्टकथांच्या मधल्या काळात बुद्धानंतर 500 वर्षानंतर संस्कृतमध्ये बुद्ध घोषाचे बुद्ध चरित्र आणि अज्ञात रचनाकाराचे ललित विस्तार हे ग्रंथ निर्माण झालेले आहेत। म्हणजे जे आपण म्हणतो की पालीमध्ये किंवा त्रिपिटकामध्ये बुद्धाचं जे चरित्र किंवा जीवन कथा ज्या मिळतात त्या कथा कुठून येतात, तर अश्वघोषाच्या जीवन चरित्रामधून। बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचं जे चरित्र संपूर्ण दिलेलं आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की मी अश्वघोषाच्या बुद्ध चरित्रामधून हे दिलेलं घेतलेलं आहे, हे बाबासाहेबांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे बुद्धाचा गृहत्याग किंवा महाभिनिष्क्रमण, हा मुद्दा दुसरा आहे। त्रिपिटकाच्या प्रवज्जा सुत्तामध्ये आणि अट्टकथाच्या इतिवत्तामध्ये म्हणजे दोन्ही ठिकाणी दिलेलं आहे, पण दोन्ही ठिकाणी याच्यामध्ये अंतर आढळलेलं आहे। म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांनी प्रवज्जा का घेतली किंवा तथागत भगवान गौतम बुद्धांनी गृहत्याग का केला, हा जो मुद्दा आहे तो संपूर्ण जगामध्ये या मुद्द्यावरती मतभेद आहेत। हिनयान महायान या पंथामध्ये पण मतभेद आहेत। तर ही जी माहिती आली ती कुठं, तर त्रिपिटकामधल्या प्रवज्जा सूत्रामध्ये, पवज्जा सुत्तामध्ये माहिती येते आणि दुसरी आहे ती अट्टकथाच्या इतिवत्तामध्ये येते। मूळ त्रिपिटकामध्ये सिद्धार्थाने लोकांना माशासारखे झगडा करताना पाहिले। सर्वसामान्य ग्रंथात अश्वघोषाच्या ज्या बुद्ध चरित्रामध्ये आणि जातक अट्टकथाच्या निदान कथामध्ये काय आलेलं आहे, तर वृद्ध, रोगी, मृत आणि संन्यासी यांना पाहून गृहत्यागाची ही जी कल्पना आहे ती नेमकी आली कोठून, म्हणजे तथा बुद्धाने हे पाहिलं, हे मूळ त्रिपिटकामध्ये हे कुठेही मूळ त्रिपिटकामध्ये नाही, तर बुद्धाने किंवा सिद्धार्थाने वृद्ध पाहिला, रोगी पाहिला, मृत व्यक्ती पाहिली आणि संन्यासी पाहिला। ही जी गृहत्यागाची जी आहे ही सगळी महायानातून माहिती आलेली आहे, ही मूळ त्रिपिटकामधली माहिती नाही असं
माशमोरे यांनी लिहिलेल्या ग्रंथात आणि भदंत आनंद कौशल्य यांचा संदर्भ देऊन असं म्हटलेलं आहे की मूळ त्रिपिटकात सिद्धार्थाने लोकांना माशासारखे झगडा करताना पाहिले. सर्वसामान्य ग्रंथात अश्वघोषाच्या बुद्ध चरित्रात आणि जातक अट्टकथाच्या निधान कथात वृद्ध, रोगी, मृत आणि संन्यासी यांना पाहून ग्रहत्यागाची कथा कोठून आली ही महायानाचीच देणगी आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, स्थविर या महायान आणि हिनयान हे जे दोन आहेत, हे दोन असले तरी ही जी संकल्पना आहे ही कुठून आलेली आहे? ही महायानातूनच संकल्पना आलेली आहे. त्यानंतर पुढची जी विसंगती आहे ती कशी आहे ते बघा. जातक वाङ्मयातील बोधिसत्व ही महायानाची देणगी आहे. आपण जातक कथा आपण ऐकतो आणि जातक कथामध्ये बोधिसत्व प्रत्येक ठिकाणी, म्हणजे जातक कथाची सुरुवातच असताना बोधिसत्वानी या जन्मामध्ये असं केलं, बोधिसत्वानी पूर्वजन्मामध्ये असं केलं, हे जे आहे की पाली जातक अट्टकथा या साहित्यातील बोधिसत्व आदर्श हे स्थविरवादाचं अंग आहे. परंतु जातक वाङ्मयात ज्या प्रकारे बोधिसत्व दाखवलेला आहे ती महायानाची देणगी आहे. कारण अवतार ही संकल्पना हिनयान किंवा स्थविरवाद मानत नाही, अवतार ही संकल्पना महायानात मानतात. परंतु जातक कथा हा त्रिपिटकाचा भाग आहे. 15 ग्रंथामधला जातक कथा हा एक ग्रंथ आहे. तो जरी त्रिपिटकातला भाग असला तरी त्या ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे की बोधिसत्व जी संकल्पना सांगितलेली आहे ती महायानातली असल्यासारखी आहे. त्यामुळे माशमोरे म्हणतात की पाली जातक अट्टकथा या साहित्यातील बोधिसत्व आदर्श हे स्थविरवादाचं अंग आहे. परंतु जातक वाङ्मयात ज्या प्रकारे बोधिसत्व दाखवलं आहे ती सुद्धा महायानाची देणगी आहे. अट्टकथावरही महायानाचा प्रभाव असल्याचे आढळते. पुढचा मुद्दा आहे की दिग्निकाय आणि दिग्निकाय अट्टकथामध्ये जो फरक आहे तो काय फरक आहे बघा. की दिग्निकायामध्ये संदर्भ आहे की तथागतांच्या शरीरावरती सुरकुत्या पडल्या होत्या. म्हणजे एकदा आनंद तथागतांना शेवटच्या कालखंडामध्ये तथागतांच्या जवळ जातो आणि तथागतांना सांगतो की तुमच्या शरीरावरती आता सुरकुत्या पडलेल्या आहेत. त्यावेळेस तथागत सांगतात की हे नैसर्गिक आहे. माणूस जन्माला येतो, तो वाढतो, त्याचं वय होतं आणि जसजसं वय वाढेल तसतशा त्याच्या शरीरावरती सुरकुत्या पडणार, ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे त्यामध्ये असं विशेष असं काही नाही. हे कुठं लिहिलेलं आहे? हे दिग्निकायामध्ये लिहिलेलं आहे. पण दिग्निकायाची जी अट्टकथा आहे या दिग्निकायाच्या अट्टकथामध्ये मात्र काय लिहिलेलं आहे की जे आनंद म्हणतोय की तथागतांच्या शरीरावरती सुरकुत्या पडलेल्या होत्या, तर ह्या अट्टकथेमध्ये सांगितलेलं आहे की त्या सुरकुत्या नव्हत्या. कारण तथागताचा धम्म लोकोत्तर आहे. तथागतांच्या शरीराला लोकोत्तर म्हटलेलं आहे. म्हणजे महायानामध्ये तथागताला ईश्वरी रूप म्हटलेलं आहे. त्यामुळे ईश्वरी रूप असेल तर त्याच्या शरीरावरती सुरकुत्या वगैरे काही पडलेलं नाहीत. आनंदाला त्या दिसल्या असतील परंतु ती काही वस्तुस्थिती नाही. म्हणजे इथे काय सांगायचंय की दिग्निकायामध्ये संदर्भ आहे की तथागतांचं शरीर हे म्हणजे म्हातारं झाल्यानंतर त्याच्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. परंतु दिग्निकायाची जी अट्टकथा आहे ती मात्र म्हणते की त्याच्यामध्ये सुरकुत्या पडलेल्या नव्हत्या. कारण तथागत हे लोकोत्तर आहेत म्हणून त्याच्यामध्ये सुरकुत्या पडू शकत नाहीत. त्यानंतर देवदत्त, माशमोरे म्हणतात की देवदत्त आणि सिद्धार्थ यांनी देवदत्तानी जी शिकार केली होती त्यामध्ये सिद्धार्थाची देवदत्ताची ही कथा खूप जगप्रसिद्ध आहे. देवदत्ताच्या बाणाने घायाळ झालेल्या हंसाचे सिद्धार्थ कुमाराने प्राण वाचवल्याची कथा याच त्रिपिटकामध्ये, याचा मूळ त्रिपिटकामध्ये कुठेही संदर्भ मिळत नाही असं माशमोरे यांच्या ग्रंथामध्ये लिहिले. ही सुद्धा कथा आलेली आहे, ती महायानाचीच देणगी असलेली आहे. त्यानंतर बुद्धाच्या अभिनिष्क्रमणाची म्हणजे ग्रहत्यागाची कल्पना धर्मानंद कोसंबीची बाबासाहेबांनी घेतलेली आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांनी जो ग्रहत्याग केला तो काय कुठल्या कारणावरून केला? बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की मृत झालेली व्यक्ती किंवा जर्जर झालेली व्यक्ती किंवा रोगी पाहिल्यानंतर असं शक्यच नाही. त्यामुळे धर्मानंद कोसंबींनी जे सांगितलं कुठलं तर पाण्याच्या संघर्षावरून, शाक्य आणि कोली यांच्या पाण्याच्या संघर्षावरून जे झालं त्या कारणावरून तथागत भगवान गौतम बुद्धाची जी प्रवज्जा म्हणजे सिद्धार्थाची झालेली आहे हे सांगितलेलं आहे. परंतु काय म्हटलेलं आहे की धर्मानंद कोसंबीची बाबासाहेबांनी घेतली आहे. तशाच शाळा कॉलेजमध्ये शिकवली जाणारी कथा कुठली आहे तर स्थविरवादी, वृद्ध, रोगी, मृत व संन्यासी याच कथेला मानतात.
त्यामुळे स्थविरवाद त्रिपिटक मानणारे सुद्धा स्थविरवादी सुद्धा याच कथेला मानतात। ही मूळ त्रिपिटकामध्ये नाही तर जातक अट्टकथाच्या निदान कथेमध्ये ही कथा आलेली आहे। तर मूळ त्रिपिटकात न होणे आणि जातक अट्टकथाच्या निदान कथेत पूर्ण विस्ताराने ती असणे आणखी काय प्रमाणित करते, कारण स्थविरवादालाही महायानाचीच देणगी आहे अशा पद्धतीने काय म्हणणं आहे माशमोरे आणि बदंत आनंद कौशल्य यांचं असं म्हणणं आहे। त्यानंतर हेच ग्रहत्यागाचं उदाहरण घेतल्यास असा अर्थ संभव आहे की स्थविरवाद आणि महायान परंपरा एकच आहे किंवा वैमनस्य नाही, कारण बऱ्याच गोष्टींचं काय असतंय आपल्याला इथे म्हणजे महायानाचा प्रभाव हा स्थविरवादावरती पण असलेला आपल्याला आढळलेला आहे। स्थविरवाद बुद्धाच्या धम्माला व शरीराला लोकोत्तर मानतात अशा अनेक कथा आहेत। त्यातलं एक उदाहरण श्रीलंकेचं दिलेलं आहे। श्रीलंकेच्या प्रासाद गुणपूर्ण बुद्धा गुणालंकार काव्यामध्ये बुद्धाचं शरीर 18 हात लांब असल्याचं म्हटलेलं आहे आणि मानून हे काव्य श्रीलंकेच्या घराघरात पठण केलं जातं। म्हणजे बुद्धाचं शरीर 18 हात लांब आहे ही कथा तशी श्रीलंकेमध्ये आहे। ती कुठे आहे तर प्रासाद गुणपूर्ण बुद्ध गुणालंकार या काव्यामध्ये म्हटलेलं आहे, श्रीलंकेच्या घराघरामध्ये म्हटलेलं आहे। तर बुद्धाचं शरीर 18 हात लांब आहे असं मात्र दुसऱ्या कुठल्याही ग्रंथामध्ये आपल्याला आढळतं का? आणि बुद्धाचं शरीर 18 हात लांब आहे ही गोष्ट खरी वाटू शकते का? ही गोष्ट खरी वाटू शकत नाही। त्यामुळे दुसरा मुद्दा आहे की सिद्धार्थाच्या पारंपरिक जीवनासंबंधी सुद्धा प्रश्न निर्माण होतात। उदाहरणार्थ असं लिहिलेलं आहे की महापुरुषाने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य कुळापैकी क्षत्रिय कुळात जन्म घेण्याचा निर्णय घेतला आहे असं जातकाच्या निदान कथेत लिहिलेलं आहे। म्हणजे त्या कालखंडात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य असे वर्ण होते आणि त्यामध्ये सिद्धार्थाने म्हणजे बुद्धाने जन्म कुठे घ्यायचा याचा निर्णय घेतला तर क्षत्रिय कुळामध्ये जन्म घेण्याचा निर्णय घेतल्याचं जातक कथामध्ये किंवा निदान कथामध्ये लिहिलेलं आहे। तथागतांनी आयुष्यभर सांगितले की जन्माने कुणीही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य होत नाही। ही संकल्पना स्थविरवादी नाही, तसेच महायानी सुद्धा नाही। तर ही संकल्पना आली कुठून? यावरून हे सिद्ध होते की त्रिपिटकात अथवा बौद्ध साहित्यात मोठ्या प्रमाणामध्ये घालमेल झालेली आहे। म्हणून बाबासाहेब सर्व साहित्याचं शुद्धीकरण करून नवीन ग्रंथ तयार करतात। आपण हे जे सगळं आतापर्यंत सांगितलं हे सांगण्याचं उदाहरणच काय आहे की एवढं पाली साहित्य आहे, एवढं संस्कृत साहित्य आहे आणि यामध्ये विसंगती जी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, या विसंगतीमध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हटले की मला कुठल्याही संप्रदायाच्या भानगडीत पडायचं नाही किंवा कुठल्याही हे जी विसंगती आहे ते नाही, मी मूळ आणि शुद्ध बुद्ध धम्म घेतलेला आहे। पण मूळ आणि शुद्ध बुद्ध धम्म जो बाबासाहेब आंबेडकरांना घ्यायचा आहे तो कुठून घ्यायचा आहे तर अस्तित्वात असलेल्या याच सगळ्या साहित्यातून घ्यायचा आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रत्येक संप्रदायाचं जे काही साहित्य असेल त्या सगळ्या साहित्यातूनच अभ्यास करूनच त्याच्यातून निवडून घ्यायचा होता, कारण काही गोष्टी स्थविरवादात आहेत तर काही गोष्टी या महायानी बौद्ध धम्मामध्ये पण आहेत। तर या सगळ्यांचा अभ्यास करून म्हणजे या सगळ्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे निकष वापरले आणि त्या निकषामध्ये तर्कसंगत बुद्धिसंगत विज्ञानवादी आणि लोककल्याणकारी असे वापरून बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या साहित्याचं एक प्रकारे संकलन केलं, म्हणजे शुद्धीकरण आपण त्याला म्हटलेलं आहे की 2500 वर्षामध्ये ही जी भेसळ झालेली आहे त्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही किंवा ही जी विसंगती आहे किंवा हे संप्रदाय आहेत याच्याबद्दल मी पॉझिटिव्ह पण बोलणार नाही आणि निगेटिव्ह पण बोलणार नाही, मला त्याच्यामध्ये पडायचं नाही। माझा मात्र जो धम्म आहे तो मूळ बुद्ध धम्म आहे आणि तो मूळ बुद्ध धम्म मी या 4 निकषावरती बसेल त्यातून या सगळ्या साहित्यातून घेतलेला आहे। यामध्ये शेवटचा जो मुद्दा आहे तो चमत्काराचा मुद्दा आहे। बुद्धाने चमत्कार करण्यावर प्रतिबंध केला होता। आपण त्यात बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये पण हे वाचलं असेल। चमत्कार करणाऱ्यांना संघातून काढून टाकण्याचा आदेश दिला होता बुद्धांनी। ज्या तथागतांच्या नावावर त्याच तथागतांच्या नावावर कितीतरी चमत्कार आहेत, त्याच्यातली काही उदाहरणं आहेत की आपण दीपवंश आणि महावंश हे 2 ग्रंथ पाहिले होते। या ग्रंथाच्या मध्ये बुद्ध 7 पावले म्हणजे जन्मताच बुद्ध 7 पावले चालले असं लिहिलेलं आहे। म्हणजे ही एक चमत्कार पद्धती आहे। जे बुद्धाला मान्य नव्हतं ते मात्र बुद्धाच्या नंतर अनेक ग्रंथात हे जे आहे ते घालमेल आहे, याच्याशी काही संबंध येतो का
परंतु बुद्ध 7 पावले चालले म्हणजे बुद्धाचा चमत्कार। त्यानंतर दुसरं जे लिहिलेलं आहे की बुद्ध स्वर्गात परलोकामध्ये जातात आपल्या आईला भेटायला आणि तिथं बुद्धाने आपल्या आईला उपदेश केलेला आहे आणि तिथून परत बुद्ध आपल्या आईला उपदेश करून परत येतात असंही ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे। तर हे काय म्हणजे हे चमत्कार जे बुद्धाला मान्य नव्हतं तेच नंतर साहित्यामध्ये मिक्स करण्यात आलेलं आहे। त्यानंतर बुद्धाने सांगितलं की कुठलंही दिव्य किंवा लौकिकता ही जनतेच्या पुढे चमत्कार करायचा नाही किंवा ते प्रदर्शित करायचं नाही। बुद्धाने सदाचार हाच चमत्कार सांगितला होता। जे इतर धर्मामध्ये परमेश्वराला स्थान आहे ते बुद्धाच्या धम्मामध्ये नीतीला स्थान आहे। नीतीमध्ये सदाचार म्हणजे आपलं जे चारित्र्य आहे, आपला जो सदाचार आहे याला सर्वोच्च स्थान बौद्ध धम्मामध्ये दिलेलं आहे। आणि बौद्ध धम्मामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध सांगतात की दुसरा कुठलाही चमत्कार मोठा नाही, सदाचार हाच चमत्कार मोठा आहे। बोले जैसा चाले त्याची वंदावी पाऊले आपण असं म्हणतो। सदाचारी जीवन हाच फार मोठा चमत्कार आहे। या संदर्भामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध आणि काश्यप नावाचा बनते हे दोघे एका नगरामध्ये होते आणि त्या नगरामधली एक कथा सांगितलेली आहे तथागतांची चमत्काराच्या संदर्भामध्ये। म्हणजे एका ठिकाणी एका गावामध्ये एका नगरीमध्ये सोने चांदी रत्न जडित याचा एक मोठं भांडं बनवलं होता, मोठा एक प्याला बनवला होता आणि तो उंच खांबावरती तो लावला होता आणि त्या खांबाच्या खाली एक इन्स्ट्रक्शन दिलं होतं की जो कोणी आपल्या योगसिद्धीने किंवा जो कोणी आपल्या दिव्य शक्तीने तो जो वरती तो रत्नजडित पेला आहे तो खाली आणेल त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या जातील, त्याला हे सगळं दिलं जातील आणि त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या जातील। त्या नगरीमध्ये कश्यप नावाचा जो भिक्खू आहे तथागतांचा शिष्य त्या नगरीमध्ये जातो आणि नगरीमध्ये गेल्यानंतर तो पाहतो की हे तिथे रत्नजडित भांड बनवून वरती लावलेला आहे तो पेला आणि खाली लिहिलेलं आहे की आपल्या योगसिद्धीने किंवा चमत्काराने हे कोणी आणेल त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या जातील। तो आपल्याकडे आपल्याजवळ असलेली जी योगशक्ती असते त्या योगशक्तीने ते खाली घेतो आणि तो तसाच घेऊन विहारामध्ये येतो। विहारामध्ये आल्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्ध तो जो पेला आहे तो जो त्यांनी योगसिद्धीने जो मिळवलेला होता तो घेतात आणि त्याचे तुकडे तुकडे करतात आणि फेकून देतात आणि संपूर्ण तथागत जे आहेत ते जे शिष्यगण होते या शिष्यगणांना सांगतात की तुमच्या ध्यानाने किंवा तुम्ही जे विपश्यना करता किंवा ध्यान साधनेच्या माध्यमातून तुमच्याकडे जी प्रचंड योग शक्ती किंवा जी असाधारण शक्ती तुमच्याकडे आलेली आहे या शक्तीचा वापर तुम्ही हे असे काही चमत्कार करण्यासाठी करू नये। कारण चमत्कार जर तुम्ही केला तर या चमत्कारातून लोकांची लुबाडणूक होऊ शकते। कारण चमत्कार करून काय सगळे प्रगती होऊ शकत नाही। जर चमत्कार केली तर मग हे सगळं आपण नाही का म्हणत गमतीने की सीमेवरती फक्त चमत्कार करून सगळं करतं किंवा इस्रोमध्ये ठेवा आंतरराष्ट्रीय संशोधन करण्याची काय गरज नाही। त्यामुळे तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की तुम्ही चमत्कार करू शकता, तुम्ही तंत्रमंत्राच्या साह्याने लोकांची दिशाभूल करू शकता, परंतु असं करणं म्हणजे पिढ्यानपिढ्यातल्या सर्व लोकांची लुबाडणूक करणं आहे। त्यामुळे असं तुम्ही अजिबात करता कामा नये आणि इथून पुढे जो कोणी असा करेल त्याला संघात राहण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार राहणार नाही। त्यामुळे योगसिद्धी करून आपण म्हणतो ना बर्फामध्ये भिक्खू बसतात परंतु त्यांना हे लागत नाही। योगसिद्धीने तुम्ही शक्ती दिव्य शक्ती मिळवू शकता, परंतु त्या दिव्य शक्तीचा लोकांच्या प्रबोधनासाठी उपयोग करा, त्या दिव्य शक्तीचा चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करा, पण चमत्कारासाठी मात्र त्या दिव्य शक्तीचा उपयोग तुम्ही अजिबात करू नका। बुद्धाकडे किती प्रचंड दिव्य शक्ती होती। जर बुद्धाच्या शिष्यांच्याकडे जर एवढी दिव्य शक्ती असेल तर बुद्धाकडे किती दिव्य शक्ती होती। बुद्धाकडे असलेल्या दिव्य शक्तीचा त्यांनी 45 वर्षामध्ये पायी गावोगावी फिरून जो धम्माचा प्रचार प्रसार केला। 2 उदाहरणं आहेत त्यांच्या दिव्य शक्तीचं। एक म्हणजे आपण नालागिरी हत्ती म्हणतो ना, तो चवताळलेला हत्ती असतो आणि तो तथागतांच्यावर चालून येतो आणि तथागत त्याला काय करतात, शांत करतात। त्याचप्रमाणे दुसरं आहे की अंगुलीमालाची गोष्ट आहे की अंगुलीमाल म्हणजे त्या भागातले कितीही मोठे असले, दरोडेखोर असले किंवा कुणी असले तरी त्यांना अंगुलीमाल मारूनच टाकत होता
आणि तथागत तिकडे जातात आणि तथागत त्याला आपल्या सिद्धीने किंवा त्यांच्याजवळ जी काही शक्ती असेल त्या शक्तीच्या माध्यमातून त्याला दुबळा बनवतात आणि त्याला काय करतात म्हणजे सामान्य माणसासारखा त्याला वागत होता। त्यामुळे बुद्धांचा चमत्कारावरती बिलकुल विश्वास नव्हता आणि बौद्ध धम्मामध्ये चमत्कार करण्यासाठी कुणालाही परवानगी नाही। त्यामुळे जर असं कोणी केलं तर त्याला संघातून काढून टाकलं जाईल। तरी सुद्धा बुद्ध 7 पावले चालले, बुद्ध असे झाले, असे जे लिहिलं जातंय हे बौद्ध धर्माशी पूर्णपणे काय आहे ग्रंथामध्ये ह्या सगळ्या गोष्टी विसंगत केलेल्या आहेत। यानंतर दीपवंश आणि महावंश जे ग्रंथ आहेत या ग्रंथामधल्या विसंगत गोष्टी कशा आहेत बघा। म्हणजे दीपवंश आणि महावंशामध्ये लिहिलेलं आहे की अशोकाचे गुरु मोगलीपुत्त तिस्स नसून उपगुप्त होते। म्हणजे अशोकाचे गुरु आता संपूर्ण साहित्यामध्ये मोगलीपुत्त तिस्स आहेत। कथावस्तू हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे, तो त्रिपिटकामध्ये ऍड झाला आहे, तरी महायानाच्या माध्यमातून काय प्रचार केला जातो तर हा सुद्धा म्हणजे ही सगळी विसंगत गोष्टी आहे। महावंश या ग्रंथामध्ये श्रीलंकेच्या ग्रंथामध्ये चाणक्य याचा उल्लेख येतो की ज्या वेळेस श्रीलंकेमध्ये महावंश ग्रंथ लिहिला होता त्यावेळेस भारतामध्ये अशोकाची माहिती 1915 सालापर्यंत कुणालाही नव्हती। त्यामुळे बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर महावंश ग्रंथामध्ये काय लिहिलंय, बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर 9व्या महिन्यामध्ये 5व्या वर्षामध्ये आणि 9व्या वर्षामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध जे आहेत ते आकाशाच्या मार्गाने श्रीलंकेला गेले होते। म्हणजे ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर 3 वेळा तथागत भगवान गौतम बुद्ध आकाश मार्गे श्रीलंकेला गेले होते। त्रिपिटकामध्ये किंवा बौद्ध साहित्यामध्ये असा कुठेही पुरावा नसताना सुद्धा श्रीलंकेमधल्या ग्रंथामध्ये हे कोणीतरी मुद्दाम होऊन लिहिलेलं आहे। कारण बदन आनंद कौशल्य यांनी हा महावंश ग्रंथाचं ट्रान्सलेशन हिंदीमध्ये केले, त्यांनी सुद्धा हे म्हटलेलं आहे। डॉक्टर भरतसिंग उपाध्याय यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की या गोष्टी मान्य करण्यासारख्या अजिबात असत नाही, कारण बुद्ध श्रीलंकेला गेलेलं कुठेही उदाहरण आपल्याला मिळत नाही। श्रीलंकेमध्ये समंतकूट पर्वत आहे, तिथं एक बुद्धाचं मोठं पदचिन्ह काढलेलं आहे आणि सुरुवातीला संपूर्ण श्रीलंकेतील बौद्ध लोक दरवर्षी तिथं मोठा उत्सव करत होते। तिथला बौद्ध धर्म संपल्यानंतर हिंदू धर्माचं राज्य आलं, तर हिंदू धर्माच्या लोकांनी त्याच पदचिन्हाला विष्णूचं पदचिन्ह आहे म्हणून त्या ठिकाणी तेव्हा उत्सव करत होते। त्यानंतर ख्रिश्चनांचं राज्य आलं ब्रिटिशांचं, त्यावेळेस ते आदम की चोटी म्हणतात, म्हणजे जे सुरुवातीला बुद्धाचं पदचिन्ह आहे म्हणून बौद्ध लोक उत्सव करत होते, त्याचंच नंतर विष्णूचं पदचिन्ह आणि त्याचंच नंतर आदम की चोटी, अशा तिन्ही धर्माचे आजही तुम्ही श्रीलंकेमध्ये गेला म्हणजे ह्याच्यातलं मूळ काय आहे तर ही गोष्ट खरीच नाही की ते बुद्धाचं पदचिन्ह आहे जे सुरुवातीला निर्माण केलं गेलेलं आहे। त्यानंतर बुद्धाच्या परिनिर्वाणा दिवशी विजयसिंह हा जो राजा होता तो नेमका बुद्धाच्या परिनिर्वाणा दिवशीच श्रीलंकेला गेला होता असं जे या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे ते सुद्धा खरं अजिबात वाटू शकत नाही। महेंद्र जो आहे ह्याचा अशोकाचा मुलगा हा आकाशाच्या मार्गाने म्हणजे हवेतून श्रीलंकेला गेला होता असं जे महावंश ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे हे सुद्धा योग्य वाटण्यासारखं नाही। भरतसिंग उपाध्याय म्हणतात की दोन्ही ग्रंथात बऱ्याच दंतकथा आहेत, बुद्धाचे लंकागमन त्रिपिटकावर आधारित मान्य करता येत नाही, विजय बुद्ध परिनिर्वाणा दिवशी लंकेत गेल्याचे खरे मानता येत नाही, दोन्ही ग्रंथात चमत्कारिक गोष्टी आहेत। यावरून हे स्पष्ट होते की पाली साहित्याशी व त्यातील प्रामुख्याने त्रिपिटकाशी छेडछाड केली आहे व खोट्या काल्पनिक गोष्टी दंतकथासारख्या समाविष्ट केल्या गेलेल्या आहेत। आपल्याला एवढाच मुद्दा यासाठी इथं सांगायचा आहे की हे जे साहित्य आहे या साहित्यामध्ये घालमेल झालेली आहे। हे जे आपण एक उदाहरण सांगितलं किंवा 10 उदाहरण सांगितलं, आपल्याला संदेश एवढाच घ्यायचा आहे की जे मूळ साहित्य असेल किंवा जे हे ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये नंतर यामध्ये घालमेल झालेली आहे। त्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सम्राट अशोकाने आपल्या 99 भावांची हत्या केली होती, हा जो मुद्दा आहे। म्हणजे महावंश ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की सम्राट अशोक राजा कसा झाला तर आपल्या 99 भावांची हत्या केली आणि मग राजा झाला। ही ओरिजिनल साहित्यामध्ये कुठेही याच्यावरती एक लाईन सुद्धा लिहिलेली नाही आणि ही वस्तुस्थिती सुद्धा नाही, कारण सम्राट अशोकाचं कुटुंब जे आहे त्या कुटुंबाची सगळी माहिती आता आपल्याला उपलब्ध आहे। 1915 पर्यंत उत्खनन झालेलं नव्हतं त्यामुळे ती माहिती आपल्याला उपलब्ध नव्हती, त्यामुळे 1915 पर्यंत
म्हणजे पुरातत्व खात्याचा जोपर्यंत पुरावा येत नाही तोपर्यंत हे चालत होतं. पण ज्यावेळेस पुरावा आला त्यावेळेस असं लक्षात आलं की एवढा मोठा जगप्रसिद्ध असलेला राजा आणि तो पूर्णपणे संपूर्ण जगात बुद्धाचा धम्म अजरामर करणारा राजा स्वतःच्याच 99 भावांची हत्या करू शकतो का? आणि पहिली गोष्ट म्हणजे 99 भाव असू शकतात का हा पहिला मुद्दा आहे की म्हणजे या गोष्टीची म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही. तरी सुद्धा ते ग्रंथात लिहून अशोकाची बदनामी करण्यात आलेली आहे. याचा पुराव्याचं खंडन पुरातत्व इतिहासकाराने खंडन केलंय की त्याचे कुटुंब, त्याच्या बहिणी, त्याच्या भाऊ याची माहिती सुद्धा अभिलेखामध्ये, शिलालेखामध्ये सम्राट अशोकांनी लिहिलेली आहे. त्याच्या पुराव्यासहित म्हणजे पुरातत्व इतिहासकार डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह सम्राट अशोक का सही इतिहास या ग्रंथामध्ये 111 पानावर लिहितात की दीपवंश, महावंश और अशोकावदान जैसे परिवर्ती ग्रंथों में अशोक के संबंधित अनेक गल्प है. हमें इनसे सजग रहने की जरूरत है. मिसाल के तौर पर एक साहित्यिक गप है कि अशोक ने, अशोक म्हटले बरं का, अशोक हे नाव अलीकडचं आहे. मूळ पाली भाषेमध्ये स आहे आणि संस्कृतमध्ये श वापरला जातो. अशोक ने 99 भाइयों की हत्या की. हमें इस गप का अन्य स्तोत्रों से सत्यापन करना चाहिए, फिर कोई निष्कर्ष देना चाहिए. आइए इस गप का पुरातात्विक सत्यापन करते हैं. सम्राट अशोक ने 5वें शिलालेख में अपने और अपने भाइयों के निवासों का तथा अपनी बहनों के निवास कक्षों का उल्लेख किया है, जो पाटलिपुत्र में भी थे और बाहर के नगरों में भी थे. उनके कुछ भाई विभिन्न प्रांतों के वाइसराय भी थे. अशोक के भाई प्रेम का जिक्र फायुयान और हेनसंग ने किए हैं, इसलिए यह गप है. ऐतिहासिक दृष्टिकोन आहे. म्हणजे बाहेरच्या देशातून जे प्रवासी आले होते त्यांनी सुद्धा आपल्या प्रवासाचं वर्णन लिहिलेलं आहे. या वर्णनामध्ये सुद्धा सम्राट अशोकाचं आपल्या भावांच्यावर आणि बहिणींच्यावर किती प्रेम होतं आणि सम्राट अशोकाच्या भावांची जी निवासस्थानं होती, बहिणींची जी निवासस्थानं होती, ज्या ज्या नगरामध्ये आणि राजधानीमध्ये, याच्यावरती शिलालेख सुद्धा आहे, त्याची संपूर्ण माहिती सुद्धा आहे. त्यामुळे त्याच्या भावांच्यावर, बहिणीवरती एवढं प्रेम होतं असे शिलालेखामध्ये मिळाल्यामुळे त्यांनी 99 भावांची हत्या केली होती, ही चुकीचं आहे. त्यानंतर अशोकावदान हा ग्रंथ आहे आणि पूर्ण बदनामी करण्यात आलेली आहे. त्या बदनामीमध्ये 2 ठिकाणे अशोक हा म्हणे दिसायला एकदम कुरूप होता अशी बदनामी अशोकाची केलेली आहे आणि अशोकाने महिलांना जिवंत जाळलेल्या अंतपुरामध्ये अशी अशोकाची बदनामी केलेली आहे. त्याच्यावर पुरातत्व इतिहासकार काय म्हणतात ते बघा की अशोकावदान मूलतः दिव्यावदान नामक मिथ्यक कथाओं का एक बृहत संग्रह का अंग है. इसमें अशोक से जुड़ी अनेक कपोल कल्पित कथाएं हैं. अशोक के पूर्व जन्म की कथा भी इसमें है. इसी ग्रंथ में अशोक की कुरूपता की आड़ में अंतापुर की स्त्रियों को जलाए जाने का जिक्र है, जबकि स्त्रियों के हित के लिए उन्होंने बकायदा महिला विभाग स्थापित किया था. जैसा कि हम जानते हैं अशोक को उनके अभिलेखों में पियदर्शी कहा गया है. म्हणजे आपण प्रियदर्शी म्हणतो पालीमध्ये पियदर्शी. पियदर्शी का मतलब जो देखने में सुंदर हो. म्हणजे प्रियदर्शी आपण जो म्हणतो त्याचा अर्थ तो दिसायला सुंदर आहे. तर जो दिसायला सुंदर आहे आणि त्याचे अभिलेख आणि अशोकाच्या ज्या मूर्त्या सापडलेल्या आहेत याच्यावरून तरी अशोक कुरूप होता असं अजिबात दिसत नाही. आणि ज्या राजाने पूर्णपणे पशूंच्यासाठी सुद्धा चिकित्सालय काढली, महिला विभाग स्थापन केली, त्याने महिलांना जिवंत जाळलेलं असेल असा जो प्रचार आहे तो प्रचार योग्य असू शकत नाही. तो प्रचार खोटा आहे हे अधिकृतपणे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर चाणक्याचा म्हणजे वैदिक ग्रंथामध्ये चाणक्य जो सांगितलेला आहे आणि आपण म्हटलं की महावंश ग्रंथामध्ये चाणक्य आलेला आहे, परंतु चाणक्याचा उत्खननामध्ये मौर्य काळातलं संपूर्ण उत्खनन झालं. या उत्खननामध्ये मौर्य काळाचं किंवा चंद्रगुप्त पासून जे अशोकापर्यंत जेवढं उत्खनन झालं त्या उत्खननामध्ये सर्व माहिती मिळाली, परंतु चाणक्याचा कुठेही संदर्भ मिळत नाही. पुरातत्व इतिहासकार त्याबद्दल काय म्हणतात ते बघा की राजीव पटेल यांनी वैदिक युग का घालमेल या हिंदी ग्रंथातील संदर्भ जसाची तसा आहे. वैदिक लेखक लिखते हैं कि मौर्य काल के समय में चाणक्य था.
जिसने कौटिल्य का अर्थशास्त्र लिखा था। अब प्रश्न उठता है कि मौर्य काल में लेखन हेतु सिर्फ शिलाओं का प्रयोग होता था, लेकिन चाणक्य ने अपने अर्थशास्त्र लेखन हेतु कागज का प्रयोग किया था। क्या उस समय कागज का आविष्कार हो चुका था? मौर्य काल की सभी वस्तुओं का साक्ष्य खुदाई द्वारा मिला है, लेकिन चाणक्य का साक्ष्य किस स्थान की खुदाई में मिला है? मौर्य काळामधलं जे सगळं साहित्य आहे ते दगडावर लिहिलेलं आहे, ते शिलालेखांच्या माध्यमातून लिहिलेलं आहे। त्यावेळेस कागदाचा शोधच लागलेला नव्हता, त्यामुळे चाणक्याने जर कागदावरती जर त्याचा ग्रंथ लिहिला असेल तर त्या काळातला चाणक्य असू शकत नाही। त्यामुळे आणि त्याचा कुठेही पुरावा मिळालेला नाही। त्यामुळे ही जी माहिती आहे की या माहिती किंवा विसंगती कशा पद्धतीची आहे ही संपूर्ण माहिती एवढं सांगण्यासाठी आहे की ह्या सगळ्या विसंगतीला बाजूला बाबासाहेब आंबेडकर ठेवतात की ही जी सगळी विसंगती आहे याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही, म्हणून याच्यातलं मला जे मी शुद्धीकरण करून मी माझ्या समाजाला किंवा भावी पिढ्यांच्यासाठी मी ग्रंथ निर्माण करत आहे। त्यामुळे ह्या सगळ्या विसंगती किंवा या घटना कशा पद्धतीने आहेत हे सांगण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की या घटनांच्यामुळे बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र ग्रंथ बनवतात। त्यामुळे यामध्ये हिनयान आणि महायानामध्ये काही प्रमुख गोष्टी आहेत, म्हणजे बुद्ध होऊन गेले हे सगळ्या संप्रदायाला मान्य आहे। 4 आर्य सत्य आहेत हे सगळ्या संप्रदायाला मान्य आहे। आर्य अष्टांगिक मार्ग हे सगळ्या संप्रदायाला मान्य आहे। प्रतित्य समुत्पाद हा सगळ्या संप्रदायाला मान्य आहे। बाबासाहेब म्हणतात की हे जे प्रमुख गोष्टी आहेत याच प्रमुख गोष्टी बाबासाहेब आपल्या ग्रंथामध्ये देतात आणि तथागत भगवान गौतम बुद्धाचा जो मूळ धम्म आहे तो त्रिशरण, पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग, प्रतित्य समुत्पाद, 10 पारमिता म्हणजे 10 शिला आहेत। जर याचा एकत्रितपणे केलं तर हा तथागत भगवान गौतम बुद्धाचा काय आहे? मूळ धम्म आहे आणि तो एक महान सामाजिक सिद्धांत आहे। अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हिनयानामध्ये जे साहित्य आहे, महायानामध्ये जे साहित्य आहे त्या संपूर्ण साहित्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कॉमन पण अनेक गोष्टी असलेल्या अधिकृतपणे आढळतात आणि ज्या विसंगत आहेत, जे घालमेल केलेलं आहे, घालमेल म्हणजे काय झालेलं आहे तर मूळ बौद्ध साहित्याचं ब्राह्मणीकरण गेल्या 1200 वर्षात कशा पद्धतीने झालेलं आहे त्याचं आपण या ठिकाणी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर या सगळ्यांचं शुद्धीकरण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो ग्रंथ दिलेला आहे या ग्रंथाचं अतिशय महत्त्व आहे। ते महत्त्व इतिहासकारांनी किंवा विद्वानांनी कशा पद्धतीने लिहिलेलं आहे ते बघा। जागतिक बुद्ध या ग्रंथामध्ये विश्वास रुके लिहितात की बुद्ध काळी लिपी नव्हती, लिहिण्याची सोय नव्हती, मौखिक होतं, बुद्धाकडून ऐकणारे इतरांना सांगत असत, बुद्धानंतर आपली मते घुसवू लागले आणि बुद्धानंतर सांगणारे व ऐकणारे व त्यानंतर ऐकणारे व सांगणारे यामध्ये मूळ विचार निश्चित करणं अवघड आहे। म्हणजे 2500 वर्षाची मौखिक चालत आलेलं होतं, म्हणजे हा त्याला सांगेल किंवा तो त्याला सांगेल, तर मी आता इथं भाषण ऐकल्यानंतर मी दुसऱ्याला सांगायला गेलो तर माझं त्याच्यामध्ये ऍड होईल आणि सगळंच्या सगळं जसं तसं असणार नाही। त्यामुळे मौखिक असल्यामुळे मूळ बुद्ध विचार नेमका हाच आहे किंवा मूळ बुद्ध विचारामध्ये म्हणजे गडबड होण्याची शक्यता आहे असं म्हटलं जातं। बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर सुरेंद्र आज्ञात म्हणतात कि बाबा साहब ने भी अपने ग्रंथ में इस बात को रेखांकित किया है कि बुद्ध के वचन बहुत बार गलत ढंग से प्रस्तुत किए जाते रहे हैं, क्योंकि एक तो सारा काम जबानी चलता था, लिखित रूप में कुछ भी नहीं था। दूसरे, कई बार बुद्ध के कथन की व्याख्या श्रोता भिक्खु अपने पूर्व ज्ञान के आधार पर करते थे, इसमें भी गड़बड़ होती थी। तीसरी गोष्ट, भिक्खु हर बात को इस तरह से लेते थे कि प्रस्तुत करते थे जिससे वैराग्य बढ़े। घर बार छोड़े व्यक्तियों का इस तरह का रुख हो ही जाता था, परंतु इसमें हानि ये होती थी कि ग्रस्तों के काम की बातें वैराग्यों की विकृति का शिकार बन जाती थी। म्हणजे हे जे मौखिक चालत आलेलं होतं त्यामुळे मौखिक एक दुसऱ्याला आणि वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्यामुळे बाबासाहेब सुद्धा म्हणतात की गलत ढंग से ये प्रस्तुत अनेक वेळा करण्यात आलेलं आहे। त्यामुळे त्रिपिटकाचं आपण पाहिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर त्रिपिटक आहे, पाली साहित्य आहे, संस्कृत साहित्य, सगळं साहित्य आहे। या संपूर्ण साहित्यामधून
बाबासाहेब आंबेडकरांना बुद्ध धम्म आपल्याला द्यायचा होता आणि त्या बुद्ध धम्मासाठी ग्रंथ जो बाबासाहेब आंबेडकरांना निर्माण करायचा होता, तर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये पहिलं आव्हान काय होतं, तर विविध संप्रदाय आणि त्याचे विविध साहित्य आहे. आता याच्यातून बाबासाहेब आंबेडकरांना ग्रंथ कसा लिहायचा हे आव्हान होतं आणि अस्तित्वात असलेल्याच व उपलब्ध साहित्यातूनच बाबासाहेब आंबेडकरांना हा ग्रंथ लिहायचा होता. त्यानंतर हा ग्रंथ लिहिताना मूळ शुद्ध आणि संप्रदाय विरहित बुद्ध धम्म बाबासाहेब आंबेडकरांना नव्या पद्धतीने आधुनिक काळामध्ये सांगायचा होता. की बाबासाहेब काय आंबेडकर म्हटले 14 ऑक्टोबर 1956ला की मी जो मूळ धम्म घेतलेला आहे तो मूळ शुद्ध आणि संप्रदाय विरहित बुद्ध धम्म घेतलेला आहे. तर तो मूळ शुद्ध आणि संप्रदाय विरहित बुद्ध धम्म जगाला सांगताना बाबासाहेब आंबेडकरांना ग्रंथ जो करायचा आहे तो तशाच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांना ग्रंथ निर्माण करण्याचं मोठं आव्हान होतं. हा ग्रंथ आहे तो सर्वसामान्य म्हणजे जसा बायबल आहे, जसं कुराण आहे, झेंडा अवेस्ता आहे, अशाच पद्धतीचा ग्रंथ सर्वमान्य होणारा जो ग्रंथ आहे तो बाबासाहेब आंबेडकरांना निर्माण करायचा होता. बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेऊन ह्या संपूर्ण ग्रंथाची जी निर्मिती करण्याचं बाबासाहेब आंबेडकरांनी जे आव्हान होतं ते आव्हान बाबासाहेब आंबेडकरांनी पेललं होतं आणि तर्कसंगत, बुद्धिसंगत, विज्ञानवादी आणि लोककल्याणकारी या 4 निकषावरती जे बसल ते बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण साहित्यामधून घेतलं, त्याचं कलेक्शन केलं आणि कलेक्शन केल्यानंतर जो ग्रंथ बनवलेला आहे हा ग्रंथ बुद्धा अँड हिज धम्मा म्हणजे संपूर्ण बौद्ध साहित्यातून शुद्धीकरण करून जे घेतलेलं आहे तो ग्रंथ आपल्या भावी पिढ्यांच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो शेवटचा मुद्दा या ठिकाणी मी सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी सगळे संप्रदाय पाहिलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा संप्रदाय जो आहे तो कुठला संप्रदाय आहे, तर जगामध्ये हिनयान महायान म्हणजे महायानातून निर्माण झालेले वेगवेगळे संप्रदाय आहेत. पण बाबासाहेब आंबेडकरांनी जो बुद्ध धम्म दिलेला आहे त्याला जगातले अनेक लोक काय म्हणतात, तर बाबासाहेब आंबेडकरांचं हे नवयान आहे असं म्हणतात. जसं हिनयान लोकांना हे मान्य नाही की आम्ही हिनयान आहेत, आम्ही स्थविरवादी आहोत, तसंच बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा नवयान हा शब्द मान्य होऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारांना सांगतानाच काय म्हटलेलं आहे की मी मूळ शुद्ध आणि संप्रदाय विरहित बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की संप्रदाय विरहित मूळ जो बुद्ध धम्म आहे तो शुद्ध बुद्ध धम्म आहे तो मी स्वीकारलेला आहे. तुम्हाला जर काही नाव द्यायचं असेल तर तुम्ही नाव देऊ शकता, परंतु मी नाव देत नाही, कारण मी तथागत भगवान गौतम बुद्धाचा मूळ बुद्ध धम्म स्वीकारलेला आहे. त्यामुळे जर भगवान गौतम बुद्धाचा मूळ आणि शुद्ध बुद्ध धर्म आपण एवढंच म्हणू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान गौतम बुद्धाचा 2500 वर्षाचा धम्म पुनरुज्जीवित केलेला आहे. तो मूळ आणि शुद्ध बुद्ध धम्म घेतलेला आहे. त्याला कुठल्या यानाची किंवा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला संप्रदायाच्या भानगडीत पडायचंच नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांचा हा एक संप्रदाय किंवा त्याला नाव जे आहे असं होऊ शकत नाही. तर डॉक्टर आंबेडकर पुनरुज्जीवित मूळ आणि शुद्ध जो 2500 वर्षापूर्वीचा बुद्ध धम्म आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. जसं हिनयान महायानामध्ये आपण महायानामध्ये अवतार ही संकल्पना आहे, आत्मा ही संकल्पना आहे, पुनर्जन्म ही संकल्पना आहे, तसं बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म आपल्याला दिलेला आहे त्यामध्ये ईश्वर संकल्पना नाही, अवतार संकल्पना नाही किंवा पुनर्जन्म ही संकल्पना नाही, देवदेवता ही संकल्पना नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती, सदाचाराला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो धम्म आहे तो मूलता आणि तत्वता बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सामाजिक आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म हा एक महान सामाजिक सिद्धांत आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की बुद्धाचा धम्म मूलता, तत्वता, सामाजिक आणि तो एक महान सामाजिक सिद्धांत आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व याच्यावरती आधारित समाज व्यवस्था निर्माण करणं हे बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्माचं म्हणजे उद्दिष्ट आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाली सगळं साहित्य, संस्कृतमधलं सगळं साहित्य आणि या साहित्यामध्ये जी घालमेल झालेली आहे किंवा ही बेळमिसळ झालेली आहे त्याची आपण उदाहरणं यासाठीच सांगितली की या सगळ्यांचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर्कसंगत, बुद्धिसंगत, विज्ञानवादी आणि लोककल्याणकारी या निकषाच्या अंतर्गत
बसलं ते त्याच्यातून निवडून संपूर्ण ग्रंथ तयार केला. तो ग्रंथ आपल्याला दिलेला आहे. आपल्या भावी पिढ्यांच्या उद्धारासाठी किंवा भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हा आपल्याला ग्रंथ दिलेला आहे. त्यामुळे त्या ग्रंथाचं मोल आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ आहे, याच ग्रंथाच्या आधारे आणि 22 प्रतिज्ञा आणि ग्रंथावर आधारित आचारसंहिता म्हणजेच धम्मसंहिता निर्माण झाली पाहिजे आणि आपली बौद्ध जीवन पद्धती प्रस्थापित झाली पाहिजे. ही भूमिका आम्ही सातत्याने मांडत आलेलो आहे. आपण आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रम शांत चित्ताने ऐकला आणि सहकार्य केलं, त्याबद्दल आपणा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि हा जो कार्यक्रम आहे तो उद्या आपण धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवरती सकाळी प्रसारित करणार आहोत. जसं आजपर्यंत सर्वांनी सहकार्य केलं किंवा गेल्या जो आपला बौद्ध संप्रदायाचा विषय आहे याला पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रातून 29 ते 30 हजार लोकांनी हा आपला व्हिडिओ पाहिला आणि सहकार्य केलं, तशाच याही आणि याच्या पुढच्या आपल्या सर्व व्हिडिओला सर्व महाराष्ट्रातील धम्मबंधू भगिनींनी सहकार्य करावं, आपल्या कॉमेंट्स द्याव्या, सबस्क्राईब करावं आणि आम्हाला हे कार्यक्रम करण्यास उत्तेजित करावं ही विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.